सो नमस्कार मंडळी. अ, ओके. नमस्कार. मी काशीमणी योगिनी आणि आज ओपन फोरम सेशनमध्ये सगळ्यांशी गप्पा मारायला आपण बसलो आहोत. आणि HPP कोर्स, HPP विथ योगिनी, ॲक्सेस बार्स, क्रिस्टल्स, व्हॉट्सॲप कोर्स या सगळ्याबद्दल नवीन मंडळींना, विशेषतः ज्यांनी अजून कोर्स केलेले नाहीत, अ, त्यांना जे जे प्रश्न आहेत, हे काय आहे, याचा कसा उपयोग करून घेता येईल, ह्या टेक्निक्ससाठी किती वेळ लागेल, किंवा हे माझ्या रुटीनमध्ये बसवायचं तर काय करावं लागेल, कोर्स केल्यानंतर काय होईल, वगैरे 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 सगळ्या प्रकारच्या प्रश्नांची उत्तरं आज आपण घेण्याचा प्रयत्न करू. नॉर्मलीच आपली सेशन्स ही साधारण 2 ते 3 तास चालतातच. रेकॉर्डिंग पूर्ण शेवटपर्यंत होतं. तुम्हाला जर अ, वेळ पूर्ण वेळ थांबता नाही आलं तरी काळजी करू नका, तुम्हाला रेकॉर्डिंग पूर्ण मिळणार आहे. आजच्या सेशनचं रेकॉर्डिंग हे आपल्या युट्यूब चॅनलवरती अपलोड होणार आहे. ओके. सो जरी तुम्हाला सेशन मध्ये सोडावं लागलं तरी काळजी करू नका, फोमो मध्ये येऊ नका. नेहमी सांगते तेच. रेकॉर्डिंग तर नक्की ऐकू शकणार आहात आणि अनेकदा ऐकू शकणार आहात, कारण ते पब्लिक ऍक्सेससाठी अवेलेबल असेल. येस. बरं. माझ्याशी पहिल्यांदाच ज्यांची ओळख होते आहे अशा मंडळींना अगदी थोडक्यात अ, मी आणि आपला कोर्स दोन्ही बद्दल अगदी एक 10 मिनिटं घेते, सांगते, आणि मग तुमचे जे प्रश्न आहेत त्यांना आपण सुरुवात करूया. क्लिअर? चालेल? ओके. चॅट बॉक्स ओपन असणार आहे. तुमचे जे काही प्रश्न असतील, शंका असतील, शक्यतो अनम्यूट करून विचारलं तर उत्तम. अदरवाईज चॅटबॉक्सचा वापर सुद्धा तुम्ही करू शकता आहात. स्लाइड एवढ्यासाठी, कारण नंतर तुम्ही रेकॉर्डिंग बघाल तेव्हा तुम्हाला यातले मुद्दे जर लिहून घ्यावेसे वाटले तर लिहून घेता येतील. राईट. सो HPP विथ योगिनी हा कोर्स आहे. या कोर्सचं जे नाव आहे ते, आणि योगिनी कोण आहे तर मी काशीमणी योगिनी. गेली 5 ते 6 वर्ष मी हिलिंग या क्षेत्राचा अभ्यास करते म्हणेन. मी हिलर आहे हा शब्द फार मोठा शब्द आहे. अ, त्यातही मी प्रयत्न हा करते की तुम्हाला तुमचं स्वतःचं हिलिंग कसं करता येईल हे शिकवावं. ओके. बिकॉज तुम्ही स्वतःला जेव्हा हील करता तेव्हा तुम्ही तुमच्या आजूबाजूचं जग जे आहे ते सुद्धा हील करायला सुरुवात करता. हील करणं या शब्दाचा अर्थच हा आहे, की आपल्या आतमध्ये जे काही अडथळे आलेले आहेत, ज्या ज्या गोष्टी आपल्या प्रगतीला आणि आपल्या ओव्हरऑल अनुभवांना अडथळे आणत आहेत, त्यांना बाजूला करणं आणि आपल्या नॅचरल कपॅसिटी पर्यंत परत एकदा येणं, दॅट इज हिलिंग. ओके. तर हे फक्त स्पिरिच्युअल प्रॅक्टिस करायची आहे म्हणून करावं का, किंवा ज्यांना अध्यात्मिक गोडी आहे त्यांच्यासाठीच आहे का, असं अजिबात नाही. हिलिंग ही प्रत्येकाला उपयोगी पडणारी प्रोसेस आहे आणि म्हणूनच ती प्रत्येकाने घरोघरी, घरटी एका माणसाने तरी किमान, आणि शक्य असेल तर अख्ख्या फॅमिलीनेच शिकून घ्यावी अशी गोष्ट आहे. राईट. सो माझ्याबद्दल अगदी थोडक्यात सांगायचं तर मी ऑलरेडी म्हटलं 5 ते 6 वर्ष झाली मी या क्षेत्रात आहे. त्याआधी मी कॉर्पोरेट क्षेत्रामध्ये नोकरी केली आहे आणि देन ह्या सगळ्या विषयांचा आवाका, महत्व आणि गंमत हे कळायला लागलं. त्यामुळे एकेका विषयाचा अभ्यास करत करत आता इथपर्यंत मी पोहोचले की आता मी हे शिकवू इच्छिते, शिकवते आहे. HPP हा जो कोर्स आहे आपला तो गेलं 1.5 वर्ष सुरू आहे. ऍक्सेस बार्स हा जो कोर्स आहे हे सुद्धा गेली 2 ते 2.5 वर्ष सुरू आहे. त्याआधी मी लॉ ऑफ अट्रॅक्शनचे कोर्सेस घेतलेले आहेत, मनी मॅनिफेस्टेशनचे कोर्सेस आपले सुरू असतात. असे बरेच ऑनलाईन कोर्सेस आणि ऑफलाईन कोर्सेस सुद्धा आपण घेत असतो. अ, गेल्या 6 महिन्यांमध्ये त्याच्यात एक नवीन कोर्सची भर पडली आहे, तो आहे व्हॉट्सॲप कोर्स. त्याही बद्दल आज सांगेन. तोही करायला अतिशय सोपा, तुमच्या व्हॉट्सॲप नंबरवरून करता येईल असा आहे. आज काय काय होणार? आज आपण HPP, ऍक्सेस, व्हॉट्सअप कोर्स या सगळ्याबद्दल थोडक्यात बोलू, आणि क्रिस्टल बद्दल सुद्धा तुम्हाला ज्या काही शंका असतील, प्रश्न असतील, तेही तुम्ही विचारू शकाल. ओके. आय नो की खूप सारं एकाच सेशनमध्ये घेण्याचा प्रयत्न करतो आहोत आपण आज, बट बघू, वेळ पुरेल आय होप. सो जे काही तुमचे प्रश्न असतील ते नोटबुकवर लिहून ठेवा, आणि जेव्हा तुम्हाला अनम्यूट करेन मी तेव्हा ते वाचून दाखवा, म्हणजे कमीत कमी वेळामध्ये आपल्याला जास्तीत जास्त प्रश्न कव्हर करता येतील. क्लिअर? येस. दीपाली, प्रांजली, प्राजक्ता. बढिया. सो हील का करायचं स्वतःला? तर हेल्थ, वेल्थ, रिलेशन आणि प्रोफेशन
या सर्व एरियाजमध्ये हे जे आपल्या आयुष्याचे चार मुख्य भाग आहेत, जिथे जर आपण समाधानी असलो, आनंदी असलो, तर छान असतं आयुष्य. ओव्हरऑल आयुष्य छान असण्यासाठी या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या बॅलन्स्ड असणं, सगळ्यातच चांगला अनुभव येणं किंवा सगळ्यामध्येच समाधानी असणं महत्वाचं आहे. राईट. सो दिस इज व्हॉट वी डू. मग ते HPP असू दे, ऍक्सेस असू दे, किंवा व्हॉट्सअप कोर्स असू दे, किंवा क्रिस्टल्स असू दे, या चारही एरियाजमध्ये जिथे कुठे तुम्ही अडकलेले आहात, जिथे कुठे तुम्हाला थोडासा पुश हवा आहे, थोडासा सपोर्ट हवा आहे, किंवा स्वतःवर काम करण्याची खूपच जास्त गरज आहे, म्हणजे थोडासा ते खूप जास्त, ही सगळी रेंज या सर्व कोर्सेस मधून तुम्ही कव्हर करू शकाल. क्लिअर. सो HPP मास्टर्स, जो ज्याच्याबद्दल कदाचित तुम्ही पॉडकास्ट बघितला असेल किंवा तुमच्या परिचितांनी तुम्हाला माहिती पाठवलेली असेल आणि म्हणून तुम्ही या सेशनमध्ये आहात, त्याच्याबद्दल आधी सांगते. HPP विथ योगिनी हा जो कोर्स आहे त्याच्याबद्दल. आपला हा कोर्स लाईव्ह सेशन्स मध्येच होतो. सगळे सेशन्स जे आहेत हे नेहमीच लाईव्ह घेतले जातात. कुठलंही रेकॉर्डेड सेशन घ्या आणि बघा हे केलं जात नाही. 10 सेशन्सचा हा कोर्स आहे. जेव्हा तुम्ही रजिस्टर करता, रजिस्ट्रेशनची लिंक येते. जर कोणी शेअर करू शकलं चॅटबॉक्समध्ये रजिस्ट्रेशनची लिंक तर बरं होईल. आपल्या मॅजिकल माइंडसेट वरती लिंक आहे. रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुम्हाला आपल्या त्या त्या महिन्याच्या कोर्सच्या बॅचच्या ग्रुपमध्ये सामील केलं जातं. व्हॉट्सअपवर हा ग्रुप बनलेला असतो. हा ग्रुप कायम ओपन असतो. फक्त जेव्हा, आता जसं मी गेल्या आठवड्यामध्ये प्रवासात होते त्यामुळे तो ग्रुप बंद ठेवला होता. जेव्हा जेव्हा मी प्रवासात वगैरे असेल तेव्हा मुख्य ग्रुप मॅजिकल माइंडसेट फक्त बंद असतो, पण कोर्सेसचे आपले सर्व ग्रुप्स कायम ओपन असतात. तुम्हाला जे हवे ते प्रश्न, ज्या हव्या त्या गोष्टी तिथे शेअर करणं, विचारणं हे तुम्ही केव्हाही करू शकता. व्हॉट्सअप ग्रुप बनतो जेणेकरून आपण कोऑर्डिनेट करू शकू. रेग्युलर सेशन्स जी होतात ती लाईव्ह सेशन्स होतात. जसं आता आपण एकमेकांसमोर बसून बोलतो आहोत ना, तसंच कोर्सची सेशन्स सुद्धा लाईव्ह होतात. नोव्हेंबरची बॅच जी होणार आहे 10 तारखेपासून सुरू होईल. त्यामध्ये सोमवार ते शुक्रवार पहिली 5 सेशन्स होतील. त्यानंतर शनिवारी सुट्टी असेल आणि मग रविवारी सलग 3 तासांचं सकाळी सेशन असेल. आणि 10वं सेशन जे असणार आहे ते होईल आपलं सोमवारी रात्री. ओके. 3 ते 4 तास रविवारी जेवढा जो काही वेळ आपल्याला गरजेचा असेल तेवढं आपण कव्हर करू. सो हे या प्रकारे नोव्हेंबर पासून हा कोर्स कम्प्लीट होणार आहे. बिकॉज मुख्यतः ना हा कोर्स कोणासाठी आहे, जी मंडळी वर्किंग आहेत, खूप बिझी आहेत, ज्यांना स्वतःच्या आयुष्यामध्ये इश्यूज काय आहे त्याची कल्पना असते, कुठे कुठे अडकलेलो आहोत आपण डेली लाईफमध्ये, ऑफिसमध्ये म्हणा किंवा रिलेशनशिप्समध्ये म्हणा, आणि या सगळ्यामुळे हेल्थमध्ये म्हणा, पण वेळ देता येत नाही. काम केलं पाहिजे हे कळत असतं, काहीतरी चुकतंय हे कळत असतं, पण वेळ काढता येत नाही. अशाच मंडळींना लक्षात घेऊन हा कोर्स डिझाईन केलेला असल्यामुळे आपण हा या तऱ्हेने डिलिव्हर करत असतो. ओके. सो सगळी लाईव्ह सेशन जी आहेत ही रात्री 9 वाजता, जसं आज आपण 9 वाजता भेटलो आहोत तसंच कोर्सची सुद्धा सगळी जी वीकडेज मधली सेशन्स आहेत ती रात्री 9 वाजता होतात. रविवारचं जे सेशन आहे ते सकाळच्या वेळात होतं. क्लिअर. या सगळ्या लाईव्ह सेशन्सचं तुम्हाला लगेचच रेकॉर्डिंग सुद्धा दिलं जातं. समजा एखाद दिवशी तुम्हाला सेशन नाही अटेंड करता आलं किंवा अर्धच अटेंड करता आलं, जॉईन करायला उशीर झाला किंवा लवकर लॉग आउट करावं लागलं, तरी देखील त्या दिवशीचं सेशन झाल्या झाल्या तुम्हाला त्याचं रेकॉर्डिंग इमिजिएटली दिलं जातं, जेणेकरून दुसऱ्या दिवशीचा कोर्स सुरू होण्याआधी, दुसऱ्या दिवशीचं सेशन सुरू होण्याआधी तुम्हाला ते बघता यावं. क्लिअर. जाऊया पुढे. येस, थँक्यू सो मच मुकेश. ओके. व्हिडिओ रेकॉर्डिंग बद्दल मी ऑलरेडी बोलले आहे. या रेकॉर्डिंगचा ऍक्सेस तुमच्याजवळ 3 महिने राहतो. बरोबर. सो 10 सेशन्सचा कोर्स आहे, त्याच्यात आपण खूप सारे विषय, कोणकोणते विषय घेतो हेही मी सांगणार आहेच आहे. सो असं होत नाही की 10 दिवसांचा कोर्स, 10 सेशन्सचा कोर्स झाला आणि सगळं समजलं. काही गोष्टी पुन्हा ऐकाव्या लागतात, काही गोष्टी रिवाईज कराव्या लागतात. त्यामुळे त्यासाठीच तुम्हाला व्हिडिओ रेकॉर्डिंगचा ऍक्सेस हा 3 महिने दिला जातो. हे व्हिडिओ रेकॉर्डिंग तुम्ही आपल्या ऍपवरून सुद्धा बघू शकता आणि हे व्हिडिओ रेकॉर्डिंग तुम्ही लॅपटॉपवरून सुद्धा किंवा डेस्कटॉपवरून सुद्धा लॉग इन करून बघू शकता. क्लिअर. बढिया. कोर्स झाल्यानंतर खरी मजा असते, बिकॉज असं नाहीये की तुमच्यापैकी मंडळींनी ऑनलाईन कोर्सेस गेल्या काही वर्षांमध्ये केलेच नाहीयेत, हा पहिलाच आहे, अशी फार कमी मंडळी असतील. आता ऍक्च्युअल अडचण केव्हा होते, कोर्स पूर्ण होतो, सगळं समजलंय असं वाटतं आणि नंतर जेव्हा ते वापरायला सुरुवात करायची असते तेव्हा खऱ्या अडचणी यायला सुरुवात होते. आणि
तो एरिया जो काही आहे की हँड होल्डिंग लागतं आपल्याला, नंतर प्रॅक्टिकली येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी, प्रश्न विचारण्यासाठी जे हँड होल्डिंग लागतं, त्यासाठी आपली कम्युनिटी सुद्धा आहे. तुम्ही आता जी जुनी मंडळी, नवी मंडळी असं जे काही माझ्या तोंडून ऐकलं, त्यातली जुनी मंडळी ही आता मला वाटतं आपल्या कम्युनिटीवरती जवळजवळ 200हून अधिक और मे बी इव्हन जास्तच असतील ऍक्टिव्ह मेंबर्स आहेत, जिथे तुम्ही सुद्धा कोर्स झाल्यानंतर सामील होता. तुम्हाला जे जे प्रश्न प्रॅक्टिकल अप्लाय करत असताना येणार आहेत, येतातच. असं होत नाही की आपण एकदा ऐकलं, समजून घेतलं, नोट्सही काढल्या म्हणजे सगळं डोक्यात पक्क बसलं. राईट. सो ते सगळे जे प्रश्न आहेत ते विचारण्यासाठी आपली कम्युनिटी ही कायम ऍक्टिव्ह असते. ती कम्युनिटी सुद्धा कधीही बंद नसते. 24 तास आपले सगळे ग्रुप्स ओपन असतात. क्लिअर? कम्युनिटी सपोर्ट महत्वाचा का आहे? जेव्हा मी कोर्सेस करत होते ना, एक काळ असा होता की मी हे शिकवण्याच्या आधी मी शिकत होते ना हे सगळं. कम्युनिटी सपोर्ट नसल्यामुळे बऱ्याचशा गोष्टी पुढे प्रॅक्टिसमध्ये आणता आल्या नाहीत. हा माझा पर्सनल अनुभव आहे. तुमच्यापैकी किती जणांनी हा अनुभव घेतलाय? चॅटबॉक्समध्ये सांगायला जर आवडेल तर मला जरूर शेअर करा की हो, कोर्स चांगला होता, त्यातनं खूप काही शिकता आलं, पण नंतर जे प्रश्न पडले त्याच्यासाठी मदत न मिळाल्याने पुढे ते वापरलं गेलं नाही, पुढे त्याचा उपयोग करून घेता आला नाही आणि त्याच्यामुळे ते मागे पडलं, पुढे त्याचं काही झालं नाही. हे होऊ नये याच्यासाठीच आपली कम्युनिटी जी आहे ती खूप ऍक्टिव्ह असते, खूप सपोर्टिव्ह असते. तुम्हाला सगळ्यांनाच, नवीन मंडळींना विशेषतः, त्याची खूप मदत करून घेता येईल. करेक्ट? ग्रेट. सो पुढे जाऊया. आपण कव्हर काय काय करणार आहोत त्याच्याबद्दल बोलतेय. विशेषतः जे पहिल्यांदा ऐकताय ना, त्यांनी या स्क्रीनचा फोटो काढून घ्या किंवा स्क्रीनशॉट काढून घ्या. हे विषय महत्वाचे आहेत. तुम्ही काय शिकणार आहात 10 दिवसात हे तुमच्यासाठी महत्वाचं आहे का, यातनं तुम्हाला काय मिळणार आहे हे या स्लाइडवरून तुम्हाला कळेल. सो याचा स्क्रीनशॉट नक्की काढून घ्या. याच्यात आपण हेल्थ, वेल्थ, रिलेशन, प्रोफेशन या सगळ्या एरियाजमध्ये स्वतःचं हिलिंग कसं करायचं हे शिकणार आहोतच. त्यासाठीची वेगवेगळी टेक्निक्स तुम्ही शिकणार आहात. ओके. नुसतं हिलिंग शिकणार आहात असं नाही न म्हणता मी म्हणेन की HPP काय आहे बुवा नक्की हे HPP. या HPPचे अनेक अर्थ सुद्धा तुम्ही समजून घेणार आहात हिलिंगच्या संदर्भाने. क्लिअर? सो स्वतःचं हिलिंग कसं करायचं, बिकॉज तुमचे स्वतःचे प्रॉब्लेम्स जर सोडवता आले ना तर तुम्हाला आपोआपच याचा सगळ्याचा उपयोग इतरांसाठी कसा करायचा, घरातल्यांसाठी असो किंवा मित्रमैत्रिणींसाठी असो, नातेवाईकांसाठी असो, जर मला रिझल्ट आला तर त्या गोष्टीचा दुसऱ्यांना फायदा करून देणं जास्त सोपं होतं. जे मी अनुभवलेलं आहे ते मी 100% दुसऱ्यांसाठी वापरू शकते. राईट. जर मलाच फरक पडला नसेल तर माझ्या सांगण्यात पण तेवढा ठामपणा नसतो, तेवढा आत्मविश्वास नसतो. त्यामुळे स्वतःच हिलिंग आधी, आणि ते करता करता आपोआपच इतरांचा सुद्धा जो काही फायदा होणार आहे तो. करेक्ट. सो हेल्थ, वेल्थ, रिलेशन, प्रोफेशन या सर्व एरियाजमध्ये जे जे प्रॉब्लेम्स आहेत त्यासाठी स्वतःची मदत कशी करायची, सेल्फ हेल्प आणि सेल्फ हिलिंग दोन्ही गोष्टी कशा करायच्या हे शिकणार आहात तुम्ही. त्यासोबतच अँसेस्टर हिलिंग सुद्धा आपण करणार आहोत. अँसेस्टर म्हणजे आपले पूर्वज. ओके. पूर्वजांचं सुद्धा आपल्याला आपल्याला पूर्वजांची ना खूप मदत होत असते, खूप मदत होत असते. ती कशी होत असते, नेमकं काय आपल्या आयुष्यामध्ये पूर्वजांचा रोल असतो आणि आपण त्यांच्याशी का कनेक्टेड आहोत, त्याचा विचार का केला गेला पाहिजे, इथपासून सगळं तुम्ही या कोर्समध्ये शिकणार आहात. आणि त्यांच्याशी आपलं जे काही बॉन्डिंग आहे, कनेक्शन आहे, ते हील कसं करायचं तेही तुम्ही शिकणार आहात. करेक्ट. इथे किती जण असे आहेत ज्यांनी आता पितृपक्षानंतर जे अँसेस्टर हिलिंगचं वर्कशॉप घेतलं होतं त्याबद्दल माहिती आहे, अटेंड करता आलं नाही पण माहिती आहे, किंवा अटेंड सुद्धा केलंय आणि रेग्युलर त्यातल्या टेक्निक्स वापरत आहात, असे कोण कोण आहात चॅटबॉक्समध्ये मला सांगाल? येस. अँसेस्टर हिलिंग जर अटेंड केलं असेल, आपलं एक वर्कशॉप झालं होतं 3 दिवसांचं आणि त्याच्याबद्दल सुद्धा मॅजिकल माइंडसेटवर माहिती आलेली होती. सो त्यातला जो काही भाग आहे ना HPPच्या संदर्भाने, हिलिंगच्या संदर्भाने, येस, थँक्यू सो मच. सो तुम्हाला जी जुनी मंडळी आहेत ज्यांना हे माहिती आहे, रेग्युलर करताय, ऑसम. रेग्युलर जर करत असाल तर तुम्हाला अनुभव आले असतील, हळूहळू त्याचे रिझल्ट सुद्धा दिसायला लागले असतील. डेफिनेटली वेळ मिळाला तर जरूर शेअर करा, किंवा मॅजिकल माइंडसेट ओपन आहे आता केलेला, तिथे शेअर केलं तरीही हरकत नाही. थँक्यू. थँक्यू सो मच. ओके. सो स्वतःचं हिलिंग झालं, पूर्वजांचं हिलिंग झालं. इनर चाइल्ड वुंड हा काय प्रकार आहे बुवा, हे काय असतं? सो इनर चाइल्ड हे हा जो विषय आहे ना, आपल्या आयुष्यामध्ये अनेक घटनांना आपण सामोरे जात असतो, अनेक प्रसंग घडत असतात, काही त्रासदायक असतात, काहींचे ओरखडे उठतात, पण ते
त्याच्या सकट आपण पुढे जगायला सुरुवात करतो. करेक्ट. बट त्या ज्या काही घटना घडलेल्या असतात, विशेषतः आपल्या लहान वयात आपल्या आयुष्यात पहिल्यांदाच काहीतरी त्रासदायक, धक्कादायक, ट्रॉमा देणारं जे काही आपण अनुभवत असतो, त्याचे इम्पॅक्ट आपल्या सगळ्या आयुष्यावर राहतात. करेक्ट. इनर चाइल्ड जरी शब्द असला ना, तरी तो चाइल्डहुड पुरता मर्यादित नाही. तुमच्या आयुष्यामध्ये आतापर्यंत पहिल्यांदा जेव्हा जेव्हा तुम्ही कोणत्याही प्रकारचा धक्का, लेट्स से फायनान्शियल फसवणूक अनुभवली आहे एखाद्या वेळेला, ती जेव्हा पहिल्यांदा अनुभवली ना, तो धक्का आणि पुन्हा जर तेच घडलं तर तेव्हा होणारा त्रास हे वेगळ्या वेगळ्या इंटेन्सिटीचे असतात. करेक्ट. जेव्हा मैत्रीमध्ये काही कडू अनुभव येतात, पहिल्यांदा जेव्हा आपण जे काही अनुभवतो ना, दॅट बिकम्स अवर इनर चाइल्ड वुंड. मग ती कोणत्याही वयात झालेली असेल तरी सुद्धा. करेक्ट. ते फक्त लहानपणी चाइल्डहुड मध्येच झालेलं असायला हवं असं नाहीये. ओके. सो इनर चाइल्ड वुंड्स वर सुद्धा आपण या कोर्समध्ये काम करतो. त्याचसोबत ईएफटी टॅपिंग वर सुद्धा या कोर्समध्ये काम केलं जातं. ईएफटी टॅपिंगचं एक पूर्ण सेशन आपण घेतो, ज्यामध्ये तुम्हाला ईएफटी टॅपिंग शिकवलं जातं. बेसिक तुमच्या उपयोगाला पडेल एवढं तरी शिकवलं जातं. अं, त्यानंतर हे तर टेक्निक्स झाले सगळे, म्हणजे स्वतःचं हिलिंग केलं, पूर्वजांचं केलं, इनर चाइल्ड वुंड क्लिअर केल्या किंवा त्याच्यावर काम करायला सुरुवात केली, ईएफटी शिकलो. त्याच्या मागे थिअरी काय आहे ती थिअरी सुद्धा आपण समजून घेतो, जी चक्र, कर्म या सगळ्या विषयांच्या मदतीने समजून घेता येते. फ्री विल म्हणजे काय हे आपण या कोर्समध्ये समजून घेतो. आणि शिवाय निगेटिव्ह एनर्जी जर आयुष्यामध्ये उपस्थित असेल, त्याचे अनुभव जर येत असतील, त्याचा त्रास जर होत असेल, तर त्याचं काय करायचं, त्याच्यासाठी याची मदत घेता येते का किंवा कसं, हेही आपण या कोर्समध्ये बघत असतो. तर आयडिया इज ना, काय होतंय सध्या ऑनलाईन कोर्सेसमध्ये कसं झालंय की तुम्ही हा कोर्स करा आणि मग तुम्ही प्रॅक्टिशनर बना आणि तुमची त्याच्यातून तुमचं काम चालू होईल त्याच्यातून, यावर बऱ्याचशा कोचेसचा फोकस असतो. करेक्ट. त्यातून करिअर निर्माण करा, दॅट इज नेक्स्ट स्टेप. आता या क्षणी माझ्या आयुष्यात जे जे प्रॉब्लेम्स आहेत ते सॉल्व्ह होणं आधी माझ्या दृष्टीने महत्वाचं असतं. राईट. सो ते सॉल्व्ह होण्यासाठी आधी मला जो काही सपोर्ट हवा आहे, जी हेल्प हवी आहे, जे हिलिंग हवं आहे, ते शिकणं, स्वतःवर त्या दिशेने काम करायला सुरुवात करणं, माझ्या आयुष्यात असलेले प्रॉब्लेम्स रिझॉल्व्ह करणं आणि मग दुसऱ्यांची मदत करणं, दिस इज द राईट सिक्वेन्स. माझ्या आयुष्यात जे काही चाललंय ते तसंच ठेवून मी प्रोफेशनली या सगळ्याचा उपयोग कसा करायचा आणि क्लायंट्स कसे करायचे हे सगळं फार नंतर येतं, ते महत्वाचं आहेच, नो डाऊट. पण माझं लाईफ जर सॉर्ट आउट नसेल झालेलं, तर क्लायंट्सना मी जेव्हा मदत करेन तेव्हा माझा कॉन्फिडन्स जो आहे किंवा माझा अनुभव जो आहे, तो मी जे बोलतेय त्याला बॅकअप नाही देत. राईट. मी आहे त्या परिस्थितीमध्येच आहे आणि मी प्रयत्न करते की माझ्या क्लायंट्सचे माझ्या हिलिंग मेथड्सनी, मोडॅलिटीजनी प्रॉब्लेम सॉल्व्ह करावे. इट डझंट वर्क लाईक दॅट. सो यू हॅव टू स्टार्ट विथ युअर ओन सेल्फ आणि मग हळूहळू याचा तुम्ही प्रोफेशनल प्रॅक्टिशनर म्हणून कसा उपयोग करू शकता, इथपर्यंत तुम्ही आपोआप पोहोचणारच आहात. फॉर दॅट मॅटर, एचपीपी मास्टर्स हा सुद्धा प्रोफेशनल कोर्स आहे. याची सुद्धा तुम्हाला सर्टिफिकेट टेस्ट देता येते कोर्स पूर्ण झाल्यानंतर आणि तुम्ही सुद्धा क्लायंट्स घ्यायला सुरुवात करू शकता. क्लिअर. ईएफटीचे क्लायंट्स बरेच जण घेतात किंवा एचपीपीचे क्लायंट्स बरेच जण घेतात. सो तिथपर्यंत तुम्ही सुद्धा पोहोचणारच आहात, पण आधी स्वतःवर काम करायचं. क्लिअर. जाऊया. सो कोर्स कशा प्रकारे होणार आहे, कोर्समध्ये काय काय होणार आहे, आय होप हे क्लिअर झालं असेल सर्वांना. या सगळ्यासाठी तुम्हाला दररोज फक्त 20 मिनिटं देणं अपेक्षित असणार आहे. कोर्स शिकतानाचा जो वेळ आहे तो रोज रात्री 9 वाजता ते पुढे जे काही जेवढे 2 तास 3 तास सेशन चालेल ते. त्यानंतर कोर्स पूर्ण झाल्यानंतर हे सगळं तुमच्या दिनक्रमात बसवण्यासाठी तुम्हाला फक्त 20 मिनिटांची कमिटमेंट लागणार आहे. ओके. त्याहून जास्त वेळ देणं गरजेचं पडू नये, अशा तऱ्हेनेच हे सगळं डिझाईन केलं गेलंय. कारण रुटीन मध्ये बसवता येत नाही त्यामुळे जमलं नाही, अदरवाईज करताना मजा येत होती, असेही अनुभव तुम्ही घेतले असतील. राईट. हळूहळू ते प्रॅक्टिस जमली नाही आणि मग अर्धवट सोडावं लागलं आणि पुढे मग त्याचंही गिल्ट आलं की अरे चा आपण एवढं शिकलो, फायदा होतो हे पण कळलं, पण प्रॅक्टिसमध्ये नाही आणता आलं, कंटिन्यू नाही करता आलं. करेक्ट. जो कॉलम दिसतोय सगळा, जी सगळी लिस्ट तुम्हाला समोर दिसते आहे, या सगळ्या एरियाजमध्ये तुम्हाला एचपीपी मध्ये जे जे तुम्ही शिकणार आहात त्या सगळ्याची मदत होईल. याचं सुद्धा स्क्रीनशॉट काढून घ्या, जरूर काढून घ्या. ओके.
कारण हेच इश्यूज असतात जे आपल्याला रात्री शांतपणे झोपू देत नाहीत आणि हसत असलो किंवा आनंदी दिसत असलो तरी आतून आनंदी वाटू देत नाही. बरोबर ना? घरातलं वातावरण, नातेसंबंध, मुलांची प्रगती जर व्यवस्थित नसेल किंवा माझ्या उद्योगामध्येच, माझ्या व्यवसायामध्ये, माझ्या नोकरीमध्येच अडचणी असतील, तर आय कॅन नेव्हर बी हॅपी. सिम्पल ॲज दॅट. क्लिअर? सो याही स्क्रीनचा प्लीज स्क्रीनशॉट काढून घ्या, फोटो काढून घ्या आणि यातलं तुमच्यासाठी जे जे काही लागू आहे, ज्या ज्या एरियाजमध्ये तुम्हाला हेल्प, सेल्फ हिलिंगची, सेल्फ हेल्पची गरज आहे, त्या त्या एरियाजमध्ये एचपीपी वापरता येईल का, याच्याबद्दल जे प्रश्न मनात येत असतील ते आता ह्या सेशनमध्ये नक्की विचारा. ओके. यामध्ये आपण कोणतंही अफर्मेशन करत नाही, शिकवत नाही. अफर्मेशन्स आपण करत नाही. मेडिटेशन करण्याची गरज नाही, व्हिज्युअलायझेशन टेक्निकची गरज नाही, विजन बोर्ड बनवायची गरज नाही. हे सगळं काहीही न करता सुद्धा जसं हवं तसं आयुष्य तुम्हाला तुमचं घडवता येऊ शकतं विथ द टेक्निक ऑफ एचपीपी. क्लिअर? येस. जाऊया पुढे. विशेषतः नवीन मंडळींनी सांगा मला, क्लिअर होतंय का? खूप फास्ट नाही ना होतंय? सो आय विल अंडरस्टँड की आपण एकाच स्पीडने चाललो आहोत. ओके. बिकॉज मी हे भराभर का कव्हर करते, मला तुमच्याशी गप्पा मारण्यामध्ये जास्त इंटरेस्ट आहे, तुमचं ऐकण्यामध्ये आणि तुमचे प्रश्न समजून घेण्यामध्ये जास्त इंटरेस्ट आहे. येस. बढिया. ओके. व्हॉट्सअप कोर्स बद्दल सुद्धा थोडक्यात माहिती देते. याच्यात ऍक्सेस बार्सची स्लाइड मुद्दाम ऍड केलेली नाही, त्याबद्दल वर्बली माहिती देईनच ज्या ज्या मंडळींना ऍक्सेस बार्स करण्याची इच्छा आहे त्यांच्यासाठी. बट व्हॉट्सअप कोर्स आणि एचपीपी कोर्स हे तुम्ही कुठेही असाल ना जगाच्या पाठीवर तरीही करू शकता. मनी हिलिंगचा हा जो व्हॉट्सअप कोर्स आहे हा, लाईक द नेम सेज, मनी हिलिंगसाठी आहे. हा 60 दिवसांचा कोर्स आहे. ओके. पहिले 1 ते 30 दिवस मनी हिलिंग रिलेटेड माहिती तुमच्या व्हॉट्सअपवर पाठवली जाते. दररोज एक पोस्ट. छोट्या छोट्या पोस्ट आहेत. रीडिंग टाइम त्याचा 5 ते 7 मिनिटांच्या पेक्षा जास्त असू नये एवढ्या लांबीच्या पोस्ट आहेत. पहिल्या 30 दिवसांमध्ये तुम्ही मनी हिलिंग रिलेटेड गोष्टी समजून घेता आणि त्यानंतरच्या 30 दिवसांमध्ये तुमचं लोन, तुमचं सेव्हिंग आणि तुमचं इन्कम यावर तुम्ही काम करायला सुरुवात करता. करेक्ट. मेनली हे तुमच्या कर्जाचे पॅटर्न जे काही आहेत ते कमी करण्यासाठी आहे, तुमची सांपत्तिक स्थिती सुधारण्यासाठी आहे. मनी हिलिंगचा जो कोर्स आहे हा हा 60 दिवसांचा कोर्स आहे. असं जरी वाटलं बापरे 60 दिवस कसं जमेल आपल्याला, तरीही दररोज एक छोटी पोस्ट तुमच्या व्हॉट्सअपवर ठराविक वेळेला येते. ती वाचून त्याच्यामध्ये दिलेली छोटी ऍक्टिव्हिटी जी काही आहे ती तुम्ही करणं अपेक्षित असतं. ओके. आणि दॅट इज इट. म्हणजे आय एम व्हेरी ग्रेटफुल टू से दिस की ह्या 60 दिवसांच्या कोर्सच्या मदतीने फक्त एवढं करूनच फक्त आपल्या फॅमिलीमधले, एचपीपी फॅमिलीमधले अनेक जण असे आहेत अं, ज्यांचा मनी पॅटर्न सुधारतोय, ज्यांना स्वतःचे मनी पॅटर्न्स चेंज करता यायला लागलेत. पैसा ह्या विषयाची जी भीती होती, काळजी होती, त्याच्याबद्दल असलेली अँझायटी होती, ते सगळं कमी व्हायला लागलेलं आहे. मनी हेलिंग कशासाठी करायचं? आपण खूप गोष्टी ना कॅरी करत असतो पैसा या विषया रिलेटेड. सो ते सगळे पॉइंट ऑफ व्ह्यूज, ते सगळे बिलीफ्स, लिमिटिंग बिलीफ्स, ते सगळे दृष्टिकोन जे आहेत ते आपल्याला श्रीमंत होण्यापासून म्हणा, श्रीमंत हा फार छोटा शब्द आहे, मी म्हणेन समृद्ध होण्यापासून थांबवत असतात. ओके. सो मनी हिलिंगचा जो कोर्स आहे तो त्याच्यासाठी डिझाईन केलेला आहे की तुमच्या समृद्धीची तुम्हालाच ओळख नाही झाली तर तुम्ही ते अनुभवाल कसं? बरोबर ना? सो त्यासाठी हा कोर्स आहे. हा कोर्स करण्यासाठी हे मी ऑलरेडी कव्हर केलं. राईट. ओके. लास्ट पॉइंट जो आहे त्याच्याबद्दल बोलते. हे व्हॉट्सअपवर तुमच्याकडे येणार आहे, त्यामुळे तुमच्याचकडे हे मेसेजेस राहणार आहेत. अगदी व्हॉट्सअप क्रॅशच झालं, बॅकअपच घेतलेला नसेल तर हे मेसेजेस जातील, अन्यथा याचा तुम्हाला कायमचा ऍक्सेस राहणार आहे. क्लिअर? याच्यासाठी रजिस्ट्रेशन कसं कराल? आत्ता हे करू शकता. समोर स्क्रीनवर जो नंबर दिसतोय, ओके, 8591 8. ओके. मी चॅट बॉक्समध्ये पण हा नंबर टाकते आहे, 8591 8 01 221. या नंबरवर WA विदाउट स्पेस, मध्ये स्पेस न देता WA ही अक्षरं जर टाईप करून पाठवली तर तुम्हाला तिकडून आपोआपच पुढच्या सूचना येतील. रजिस्टर कसं करायचं याची लिंक येईल. हा पुढे जसा स्क्रीनशॉट मध्ये नंबर दिसतोय ना, मेसेज दिसतोय ना, तसा मेसेज तुम्हाला येईल आणि पुढच्या सूचना आपोआप तुमच्याच व्हॉट्सअप मेसेजवरती येऊन जातील.
ओके. सो ज्यांना ज्यांना व्हॉट्सअप कोर्स सुरू करायचा आहे, कारण आपला HPP कोर्स सुरू व्हायला अजून वेळ आहे. 10 नोव्हेंबरला आपली बॅच सुरू होणार आहे पुढची. जी लिंक मगाशी आली आहे चॅटबॉक्समध्ये ती बघितली तर तुम्हाला त्याचे डिटेल्स सगळे मिळतीलच. सो पुढचा मे बी जर महिन्याभराचा वेळ आहे जवळपास अजून हातामध्ये. सो मनी हिलिंग जर सुरू करायचं असेल, तो वेळ कारणी लावायचा असेल, तर व्हॉट्सअप कोर्स तुम्ही उद्यापासून, अगदी उद्यापासून सुद्धा, आजपासून सुद्धा सुरू करू शकता. क्लिअर? बढिया. सो दॅट इज ऑल फ्रॉम माय एंड. मी स्क्रीन शेअरिंग स्टॉप करते आहे. आणि ज्यांना ज्यांना जे काही प्रश्न विचारायचे असतील, विशेषतः HPP फॅमिली मधल्या सुद्धा काही जणांनी पहिल्यांदाच ऐकलं असू शकतं की व्हॉट्सअप कोर्स कसा करायचा, किंवा त्याचं काय कंटेंट आहे, त्याचा काय फायदा होऊ शकतो, एक्सेट्रा, त्याबद्दलही प्रश्न विचारा. शिवाय HPP कोर्स बद्दलही प्रश्न विचारा. मी मगाशी म्हटलं होतं की ऍक्सेस कोर्स बद्दल स्लाइड नाही शेअर केलेली, पण त्याची सुद्धा थोडक्यात माहिती देते. HPP आणि व्हॉट्सअप हे जसे ऑनलाईन कोर्सेस आहेत. ओके. HPP हा झूमवर होणारा कोर्स आहे. व्हॉट्सअप कोर्स हा तुमच्या फोनमध्ये होणारा कोर्स आहे. तसंच ऍक्सेस बार्स हा ऑफलाईन होणारा कोर्स आहे. म्हणजे आपण ऍक्च्युली प्रत्यक्ष भेटून हा पूर्ण 1 दिवसाचा कोर्स पार पाडत असतो. तो सुद्धा सेल्फ हिलिंगचा आणि दुसऱ्यांना एनर्जी ब्लॉक्स मधनं बाहेर काढण्यासाठीचाच कोर्स आहे. तिथे आपण टच प्रोसेस करत असतो. सो इट्स अ टच थेरपी, आय कॅन से. पूर्ण दिवसभराचा हा कोर्स होतो. सकाळी 9:30-10 वाजता सुरू होतो आणि संध्याकाळी साधारण 6-6:30 पर्यंत चालतो हा कोर्स. या कोर्समध्ये तुम्ही हे ही जी मोडॅलिटी आहे ही दुसऱ्यांसाठी कशी वापरायची हे शिकता. ऍक्सेस बार्स ही जी मोडॅलिटी आहे ती. आणि तुम्ही ग्लोबल प्रॅक्टिशनर होता. तुम्ही जगभरात कुठल्याही देशामध्ये याची प्रॅक्टिस करायला सुरुवात करू शकता. तुमचं सर्टिफिकेशन होतं, लायसन्स मिळतं तुम्हाला त्याचं. ऍक्सेस कॉन्शियसनेस हे US चं फाउंडेशन आहे. आणि ते काय आहे, त्याचा काय खरंच उपयोग होतो, किंवा त्याचे काय अनुभव आहेत, याबद्दल आय एम शुअर तुम्ही माझ्या वॉलवर ऑलरेडी वाचलं असेल. मी मुद्दाम इथे सविस्तर का सांगत नाहीये, कारण जी माहिती ऑलरेडी उपलब्ध आहे ना, ती ह्या सेशनमध्ये बोलून इथला वेळ आपण कमीत कमी वाया घालवूया असं मला वाटतंय. त्यामुळे मी खूप जास्त ते सविस्तर सांगत बसत नाही. ज्यांना ज्यांना जे जे प्रश्न विचारायचे आहेत ते विचारा. ऍक्सेस बार्सचा जो कोर्स आहे हा मुंबई आणि पुणे ह्या 2 ठिकाणी होत असतो आता सध्या. आणि विशेष म्हणजे हे सगळे कोर्सेस, हे मला आवर्जून सांगावंसं वाटतंय, आवडेल. हे सगळे कोर्सेस पूर्ण मराठीमधून होतात. HPP, व्हॉट्सअप कोर्स आणि ऍक्सेस बार्स सुद्धा. ओके. सो ज्यांना ज्यांना आपल्या भाषेतून, आपल्या मातृभाषेतून हे शिकायला आवडेल, त्या सगळ्यांसाठी इथे स्वागत आहे HPP फॅमिलीमध्ये. अँड दिस इज वेअर इट इज. सो गो अहेड, प्रश्न विचारू शकताय. झूम मध्ये खाली हँडरेजचा ऑप्शन असतो, तो हँडरेज करा म्हणजे मला एकेकाला अनम्यूट करता येईल. येस. पूनम, मगाशी तुम्ही हँडरेज केला होता, सो अनम्यूट करा. नो प्रॉब्लेम शीतल. हॅलो मॅम, आवाज येतोय माझा? येस, एकच मिनिट. हा. येस पूनम. येस. तर मला हे विचारायचं होतं की हा जो कोर्स आहे नोव्हेंबरमध्ये येतोय, तर हा प्रेग्नन्सीमध्ये सेफ आहे करणं किंवा करू शकतो? अगदी नक्कीच करू शकता, टोटली सेफ आहे. आणि खूप छान प्रश्न आहे हा, थँक्यू सो मच फॉर दिस. हा ना का, HPP हा तुमच्या ओव्हरऑल सगळ्याच सीड्सवर काम करणारा आणि तुमच्या पास्ट लाईफ पासून आतापर्यंत सगळ्या जर्नीला हील करणारा प्रवास आहे. राईट. सो जर तुम्ही, ज्यांनी कोणी म्हणजे प्रेग्नन्सीच्या स्टेजमध्ये जर हा कोर्स करायचा ठरवला, तर तुम्हाला एकट्याला नाही, बाळाला सुद्धा त्याचा फायदा होणार. So it's a very good thing if you can choose this during pregnancy. ओके. कुठल्याही प्रकारचे त्याचे साईड इफेक्ट्स वगैरे काहीही नाहीत. उलट छान, छानच अनुभव येईल त्याचा नक्कीच. थँक्यू मॅम. आणि मला अजून एक विचारायचं होतं की ह्या ज्या आता मी असे काही की आपण कोर्सेस बूट कॅम्पचे वगैरे बरेच कोर्सेस मी केले HPची PC रिलेटेड. तर ना तिथे कोणी ना पर्सनल क्वेश्चनला कोणी आन्सर नाही करत, किंवा म्हणजे मला एखादा काही प्रॉब्लेम आहे, जसं की मला टिनेटस आहे, तर त्याच्यासाठी एक्झॅक्टली काय केलं पाहिजे, कशा पद्धतीने, किंवा प्रत्येक आजाराला प्रत्येक वेगळ्या दृष्टिकोनातून घेतलं पाहिजे, बरोबर? तर हे तुम्ही ते पण गायडन्स देता का, म्हणजे जर कुठे कोणाला पर्सनलला प्रॉब्लेम असेल
तर त्याचं पण उत्तरं मिळतात का? सो तुम्हाला शिकताना ज्या ज्या अडचणी येणार आहेत ना, त्या हं, सगळ्या अडचणींचे अ, सगळ्या अडचणींचं उत्तर, प्रश्नांचं उत्तर डेफिनेटली आयदर तुम्ही जसं आता तुम्ही मला विचारताय हँड रेस करून, तसं हं, लाईव्ह सेशनमध्ये विचारू शकता, व्हॉट्सअप ग्रुपवर विचारू शकता, कोर्स संपल्यानंतर सुद्धा कम्युनिटीमध्ये पण विचारू शकता. केव्हाही कोर्स करतानाच शंका येतील असं नाही ना, नंतर पण येऊ शकतात. तुमचा जो प्रश्न आहे की माझे पर्सनल इश्यूज आहेत तर त्याच्यासाठी मार्गदर्शन मिळेल का? सी हा कोर्स आहे ना पूनम, हा सेल्फ हेल्प आणि सेल्फ हिलिंगचा कोर्स आहे. हं, करेक्ट. हे इथे तुमचं हिलिंग दुसरं कोणी करायला लागू नये हेच हं, मुख्य उद्दिष्ट आहे. आज तुम्हाला एक XYZ प्रॉब्लेम असेल, तो जाईल. करेक्ट. तुम्ही स्वतःचं हं, हिलिंग कराल, तो प्रॉब्लेम निघून जाईल. मे बी 2 महिन्यांनी अजून काहीतरी समोर येऊ शकतं, मे बी हं. 6 महिन्यांनी अजून नवं काहीतरी समोर येऊ शकतं. असं तुम्ही प्रत्येक वेळेला किती जणांची आणि कुठल्या कुठल्या एरियाजमध्ये मदत घेणार? त्यापेक्षा स्वतः स्वतःला हील कसं करायचं हे जर आपण शिकलो ना, तर इट बिकम्स व्हेरी इझी. कुठलाही प्रॉब्लेम आला तरी तो माझा मला सोडवता येईल. क्लिअर. येस, सो येस, ते तुम्ही शिकणार आहात या कोर्समध्ये. इट्स अ कोर्स टू लर्न सेल्फ हेल्प अँड सेल्फ हिलिंग बोथ. येस. थँक्यू मॅम. माझा मेन कन्सर्न हाच आहे की प्रेग्नन्सीमध्ये बस नक्की सेफ. करू शकता. फक्त बसू शकाल ना एवढा वेळ किंवा सलग ऐकता येईल ना हे तुमचं तुम्ही फिगर आउट करा. अदरवाईज रेकॉर्डिंग आहेच, त्यामुळे त्याच्याने तुमचं काही अडणार नाहीये. झोपून पण करू शकतो ना आपण, जर इन हो केस हो अशी हो. वेळ आली तर? हा कोर्स येस झोपून करू शकता, काहीच हरकत नाही. मी इथे आपण असं मेडिटेशन्स किंवा असं काहीही खूप काय असं दीर्घ हं. श्वास घ्या आणि सोडा आणि पहाटे उठून बसा वगैरे असे कुठलेच प्रकार करत नाही. सो इट्स अ व्हेरी ओके, इझी प्रॅक्टिस टू फॉलो. ओके. थँक्यू मॅम. आपल्या फॅमिलीमध्ये अशी मंडळी आहेत ज्यांची बाळं आत्ता छोटी आहेत, वर्ष दीड वर्षाची बाळं आहेत, त्यांनी सुद्धा हे कोर्सेस केलेले आहेत. प्रवासात आहेत बरीचशी मंडळी, ती प्रवासात असताना सेशन्स अटेंड करतात, त्यांनीही कोर्सेस केलेले आहेत. येस. सो ऍब्सोल्युटली नो इश्यूज. थँक्यू मॅम. थँक्यू पूनम. येस. प्लीज अनम्यूट करा, हँड रेस करा, म्हणजे मला उत्तरं देणं सोपं जाईल. ड्युरेशन दिलेलं आहे वरती, चॅटबॉक्समध्येच मेसेज टाकलाय, तो चेक करा. तारखा दिलेल्या आहेत, त्या तारखांना हा कोर्स होणार आणि त्याच तारखांना होणार, त्याच्यात चेंजेस होत नाहीत. सो त्याप्रमाणे प्लॅन करा, म्हणजे तुम्ही हे 7 दिवस स्वतःसाठी काढू शकणार आहात का हे ठरवा आणि त्याप्रमाणे ऍडमिशन घ्या कोर्सला. येस. बढिया. स्नेहल अनम्यूट करा. हा, मी शीतल बोलतेय. हॅलो. ओके, बोल बोल. मी आईच्या फोनवरून कनेक्ट केलंय. ऍक्च्युली ओके. मला अजिबात वाटलं नव्हतं मी इव्हेंटसाठी बाहेर होते आणि मी 9 वाजता सेशन जॉईन करू शकेन. आणि पुन्हा एकदा मुकेश दादा म्हणतात तसं की जय हो एचपीपी. मी एचपीपी करत होते आणि 8:50ला माझा इव्हेंट संपला. पण आज सुद्धा मला खूप सारे कॉम्प्लिमेंट्स मिळालेले आहेत माझ्या ग्लू साठी. आणि मी हे काहीही मनामध्ये न ठेवता फक्त एचपीपी करत होते. आणि एचपीपी केल्यानंतरच्या पहिल्या 3 महिन्यामध्ये वजन कमी होणं, मला स्किन प्रॉब्लेम काही डिलिव्हरी नंतर होते. आणि ते ऑटोमॅटिकली सेल्फ हिलिंगमुळे शरीराने ते रिकवर करणं. आणि मी ज्या फील्डमध्ये काम करते त्याच्यात मला आणखीन काय करता येईल, मला बेसिकली योगिनीला माहितीये की मला मदतीसाठी इतरांच्या काहीतरी करायचं होतं आणि मला ते कळत नव्हतं की नक्की काय करू. आणि मी ऑलरेडी एका फील्डमध्ये काम करते, त्याशिवाय आणखीन खूप गोष्टींची गरज आहे हे फक्त कळत होतं. तर ते समजून घेण्यासाठी एचपीपीनी आणि त्यानंतर ऍक्सेसने ट्रिमेंडस मदत केलेली आहे. आज मी माझ्या बाबांना आल्या आल्या इव्हेंटच्या आधी मी जेव्हा इथे आले तेव्हा बाबांना दिलं. आणि त्यांचा पहिला फीडबॅक होता, माझ्या डोक्यात काही विचारच नव्हते ताई. मी एकदम शांत झालो होतो. पहिलं सेशन होतं त्यांचं ऍक्सेसचं. आणि त्यांना खूपच छान वाटलं आणि त्यांची पाठ दुखी आणि हे असं त्यांना वाटलं थोडा वेळ की माझं गेलेलं आहे, गायब झालेलं आहे आता माझं. तर इतका क्विक आणि ट्रिमेंडस रिझल्ट मिळतो. त्यामुळे ज्यांना करायचं आहे त्यांनी अगदी अवश्य करा. तर एकदा थँक्यू तुम्ही सो करा मच. आणि सगळ्यांनी मनापासून तो अनुभव घ्या. आणि शिवाय आता सेशन संपेपर्यंत कालसारखं होऊ शकतं 3-4 वेळा हँड रेस. जसं जसं आठवेल तसं 100% हँड रेस करून. हा, आजचा सकाळचा अनुभव, आज मला गाडी नव्हती त्यामुळे बसनी यावं लागलं. आणि पूर्ण महाबळेश्वर वाई सगळ्या बस या पूर्ण रिझर्वेशनच्या बस होत्या. आणि मी लेकीला माझ्या शाळेत सोडून मी तिथे आले. आणि मला सांगितलं 1/4 तास बस नाहीये. मी फक्त एचपीपी म्हणत होते. आणि 15व्या मिनिटाला 2 बस लागल्या होत्या. पूर्ण बस भरल्या होत्या. मी शेवटच्या बसमध्ये कशी तरी वर चढले.
आणि अजिबात बसायला जागाच दिसत नव्हती. आणि मी म्हणलं ठीक आहे आपण तिकीट तरी काढू. आणि ते कंडक्टर काका म्हणले अशी कशाला उभी राहिली, ती बघ मागे एक जागा आहे. माझ्या बरोबर 15 लोक उभी होती, त्यांना कोणालाच म्हणावंसं वाटलं नाही की जा बस म्हणून. आणि त्यांनी मला सांगितलं, मला शेवटपर्यंत जागा मिळाली. बाकी लोकांची भांडणं झाली काय काय, आणि मी फक्त एचपीपी करत होते, बाकी काही करत नव्हते. थँक्यू So, सो मच फॉर द ठीक आहे फीडबॅक. म्हणजे थँक्यू सो हे मच. छोटे छोटे फीडबॅक आहेत. म्हणजे येस. आपल्याला छोट्या वाटणाऱ्या पण त्यावेळेला फार मोठ्या गोष्टी असतात, अशा गोष्टींचे पण आहेत. सो सगळ्यांना ऑल द व्हेरी बेस्ट. हे ऐका आणि कृतीत आणा. थँक्यू सो मच. मी चॅट ना थोडा वेळ बंद ठेवते शक्य असेल तर, कारण हे रेकॉर्डिंग येणारच आहे तुमच्याकडे, पण चॅट मधलं काही तुमच्यापर्यंत येणार नाहीये. त्यामुळे ज्यांना प्रश्न आहेत प्लीज हँड रेस करा आणि इथे विचारा, सो ते रेकॉर्डिंग मध्ये पण तुम्हाला नंतर ऐकता येतील आणि इतरांनाही ऐकता येतील. ओके. एक प्रश्न जो आला आहे, एचपीपी केलेला आहे त्यांना मनी हिलिंग हा व्हॉट्सअप कोर्स करणं आवश्यक आहे का? अजिबात नाही. कंपल्शन कसलंच नाही आपल्याकडे. तुम्हाला जे चूज करावंसं वाटेल ना ते चूज करा. सो तुम्हाला आधी एचपीपीच करायचं आहे, कारण मला कोणीतरी सांगितलं आणि ज्यांनी सांगितलं त्यांनी सांगितलं हा कोर्स नक्की करच, असं जर असेल तर एचपीपी करा, काही हरकत नाही. दिवाळीनंतर लगेचच आपली बॅच होणार आहे. सो त्यानंतर जेव्हा केव्हा वाटेल तेव्हा मनी हिलिंगचा, आणि जर वाटलं तर मनी हिलिंगचा व्हॉट्सअप कोर्स करा. ऍब्सोल्युटली ओके, नो कंपल्शन. एक प्रश्न जो मला पर्सनली आलाय तोही सांगते. एकच मिनिट. सो याचा उपयोग कोणाकोणासाठी करता येतो आणि एखाद्या व्यक्तीसाठी करायचा असेल तर काय, म्हणजे एचपीपीचा उपयोग हा अ, दुसऱ्या कोणासाठी करता येतो का? स्वतःसोबत तर ठीक आहे, कळलं, म्हणजे हेल्थ वेल्थ रिलेशन प्रोफेशन करता येतं, सगळं फेअर इनफ. याचा उपयोग ना तुम्ही कुटुंबातले सदस्य, कामाच्या ठिकाणी जेवढे तुमचे कलिग्स आहेत, किंवा तुमचा बिझनेस असेल तर बिझनेसशी असोसिएटेड जे लोक आहेत त्यांच्यासाठी, तुमचे इतर रिलेटिव्ह म्हणजे आपल्या घरात राहतात ते आपलं कुटुंब असतं, शिवाय नातेवाईकांचा आपला जो काही परिवार असतो, तुमच्या आयुष्यात असलेले इतर सजीव, तुमचे पेट्स, तुमचे पक्षी, तुमची झाडं, तुमची बाग, या सगळ्यासाठी करू शकता. तुमच्या घरातल्या वस्तूंसाठी सुद्धा एचपीपीचा उपयोग तुम्ही करून घेऊ शकता. आणि या व्यक्तींसाठी, या सगळ्या गोष्टींसाठी वापर करायचा तर त्यांची परवानगी घेण्याची गरज आहे का? त्यांना सांगायला लागेल का हे काय आहे, कसं आहे? सो याला ना एक स्पेसिफिक आन्सर नाहीये. त्यांची परवानगी घ्यायला लागेल का नाही लागणार याच्याबद्दल सविस्तर, कारण त्याच्या मागे रिझनिंग आहे. परवानगी केव्हा घ्यायची असते आणि केव्हा न घेऊन चालतं, त्याच्या मागे एक रिझनिंग आहे, हिलिंगच्या दृष्टीने, एनर्जीच्या दृष्टीने. त्याबद्दल आपण कोर्समध्ये बोलतोच. येस. येस धनश्री. जुन्या मंडळींपैकी ज्यांना फीडबॅक शेअर करायचे आहेत त्यांनी थोडं थांबा, यांचे प्रश्न होऊ देत. ज्यांना प्रश्न आहेत त्यांनी अ, हँड ठेवा, नो प्रॉब्लेम. ताई मी जुनेच मेंबर आहे, पण माझं लेक्चर, माझी ऍक्च्युली दुसरी एक परीक्षा आहे, त्यामुळे लेक्चर ऐकून ते लेक्चर दोन्ही होत नाहीये. फक्त आता तुम्ही जे मनी हिलिंगचा व्हॉट्सअप कोर्स सांगितला ना, तर माझं ऑलरेडी एचपीपी झालेलं आहे. तरी पण मी मनी हिलिंग करू शकते का, हा, असं आता मी जे विचारायचं होतं. सांगितलं ना धनश्री, तेच की करायलाच पाहिजे का, तुमचा डिसिजन आहे, कंपल्शन नाही. केलं तर फायदा आहे का? नक्कीच फायदा आहे. तुमचे जर मनी इश्यूज आहे, मगाशी मी म्हटलं ना की मनी हिलिंगचा जो व्हॉट्सअप कोर्स आहे तो तुमच्या लोन्सवर काम करणार, तो तुमच्या सेव्हिंग्सवर काम करणार, तो तुमच्या मनी पॅटर्न्सवर पण काम करणार. राईट. बरेचदा आपल्या आयुष्यामध्ये मनी रिलेटेड, पैशा रिलेटेड पॅटर्न्स असतात, जसं की कर्ज संपतच नाही माझ्या आयुष्यात. एक संपलं की दुसरं घ्यावं लागतं, मग ते संपतं, मग तिसरं घ्यावं लागतं, मग ते संपतं, हे चालूच आहे. म्हणजे पूर्ण कर्जमुक्त असं एक वर्ष काही अखंड मी घालवलेलं नाहीये. किंवा पैसा खूप येतो हो ताई. पण तेवढ्याच वेगाने खूप निघून पण जातो. कमी पडत नाही, वेळेला अडत नाही कुठेही. करेक्ट. बट उरत पण हो. नाही, सेव्हिंग पण होत नाही काही, हा पॅटर्न असतो. हे पॅटर्न्स आपले फक्त एकट्याचे आणि हे आपल्या लाईफस्टाईल रिलेटेड असं नसतं. ओके. तर ते सगळे जर पॅटर्न तोडायचे असतील तर ह्या कोर्सची मदत तुम्ही नक्की घेऊ शकता. सो ओके चालेल ताई, थँक्यू. सलग 60 दिवसांपैकी निदान प्रयत्न हा करा. व्हॉट्सअप कोर्स केव्हा सुरू कराल? जेव्हा तुम्हाला माहितीये की पुढचे 2 महिने आपले मोठे काही प्रवास नाहीयेत, घरी काही कार्य नाहीये, लग्न नाहीये. आता तर दिवाळीच आहे, पुढच्या 15 दिवसामध्ये आपण सगळेच जण बिझी असणार आहोत या महिना अखेरीपर्यंत. अशा दिवसांमध्ये हे कोर्सेस नका करू. हा कोर्स तुम्ही कधीही जॉईन करू शकणार आहात. व्हॉट्सअप कोर्स हा कायम ओपन असतो, तुम्ही कोणत्याही दिवशी सुरुवात करू शकता त्याची. त्यामुळे फोमो मध्ये येऊन करू नका. तुम्हाला कॉन्फिडेंटली माहितीये ना की पुढचे 30-40 दिवस तरी सलग माझं रुटीन बदलणार नाहीये, तेव्हा सुरू करा.
पहिले 30-40 दिवस तरी सलग होऊ देत. पुढचं ठीक आहे, पुढचं तुम्ही वाचून किंवा टेक्निकल भाग आहे पुढचा सगळा जो आहे तो, पण तुमचं हिलिंग जे आहे ना ते सलग होणं आवश्यक आहे. क्लिअर? सो कालच्या HPPच्या सेशनमध्ये पण हे डिस्कशन झालं होतं की आता दिवाळी संपल्यानंतर मी एकदा पुन्हा सगळ्यांनाच रिमाइंडर म्हणून मॅजिकल माइंडसेटवर मेसेज टाकेनच. येस, मंथ एंडला, या महिना अखेरीच्या आठवड्यामध्ये व्हॉट्सअप कोर्सचे पण डिटेल्स टाकेन आणि इतर जे आपले वर्कशॉप्स आहेत जे झालेले आहेत त्याचे रेकॉर्डेड ऍक्सेस जो HPPच्या स्टुडंट्सना मिळणार आहे त्याचेही डिटेल्स टाकेन. तेव्हा सुरू करा. आता मजा करायचे दिवस आहेत ना पुढचे 2 आठवडे, मजा करा. मग हे आहेच, करायचंच आहे. येस, थँक्यू धनश्री. प्राजक्ता. हॅलो. येस प्राजक्ता. येस. HPP मी केलेला आहे आणि त्याचे अनुभव तर प्रचंड आहेत, पण मला आज व्हॉट्सअपच्या कोर्स बद्दल फीडबॅक द्यायचा आहे. तो असं की मला आधी वाटलं होतं की मनी हिलिंग असं वाचून रिडिंग करून आता आपलं काय होणार, असं ऍक्च्युली माझ्यामध्ये हा थॉट आला होता जेव्हा मी एनरोल केला व्हॉट्सअप. पण जसजसे मेसेजेस येऊ लागले ना, तेव्हा आपलेच पॅटर्न आपल्याला कळतातच त्या मेसेजेस मधून, किंवा त्याला कसं ब्रेक केलं पाहिजे आणि कसं आपण काय करू शकतो आणि आपणच कसं आपण बॅरियर क्रिएट केलेले आहेत आपल्या सगळ्या जर्नीमध्ये. ते व्हॉट्सअपच्या कोर्स मधूनच पण कळू लागले, कारण HPV मध्ये तर ऑलरेडी तू छान शिकवलेलंच आहेस आणि त्यामुळे ट्रिमेंडस चेंज झाली आहे लाईफ ऑलरेडी. बट व्हॉट्सअप कोर्स सुद्धा अगदी, म्हणजे मी तर म्हणेल ते पण एक मिरॅकलच आहे. म्हणजे त्याला काही तोडच नाही, तू जे काही क्रिएट केलंयस, आणि मला त्याचा प्रचंड फायदा झालाय. म्हणजे मी गेल्या ह्या 1 महिन्यामध्ये स्वतःचे जसे पॅटर्न, म्हणजे माझं असं होत होतं की मला असं एखादी वस्तू घेताना वाटायचं काही गरज आहे, नाही गरज आहे, आवडायची पण घ्यायला ते मी रेजिस्ट करायचे स्वतःला. बट आता असं होतं की मी ओपनली, येस मला आवडले ना, मग मी का नको घेऊ, असं होतंय आता. कारण असं, आणि ते खूप छान आहे. आणि मी तर सजेस्ट करेल की HPP कराच, त्याबरोबर व्हॉट्सअप कोर्स पण कराच, कारण त्याचा खूप फायदा होतोय. आणि कसं असतं, जसं ताई म्हणाले की एक सलग जेव्हा वाचाल ना, तेव्हा ते लिंक ऑटोमॅटिकली जुळते आणि मग आपल्याला ते कनेक्शन कंटिन्युअसली राहतं त्याचं. आणि ते एक बेनिफिट आहे की आपल्याला वाचायला पुन्हा पुन्हा मिळते, म्हणजे कुठे जर आपण अडलो तर ऍटलिस्ट आपल्याला काय करणं अपेक्षित आहे हे तरी कळतंय तिथून. थँक्यू, सो थँक्यू थँक्यू सो सो मच. मच प्राजक्ता. थँक्यू. येस, थँक्स टू यू. मला एक मुद्दा ह्याच्यामध्ये अजून एक ऍड करावा असा वाटेल की हे जे सगळेच कोर्सेस आहेत ना, HPP आहे, व्हॉट्सअप कोर्स आहे, ऍक्सेस बार्स आहे, यातनं तुम्ही जे रिझल्ट क्रिएट करणार आहात ना, हे तुमच्या बाबतीमध्ये जर जसं शिकवलं गेलं आहे तसं तुम्ही प्रॅक्टिस करत गेला तर ते परमनंट रिझल्ट्स आहेत. तुम्ही पुन्हा बॅक टू स्क्वेअर वन, बॅक टू ओरिजिनल प्रॉब्लेम जात नाही. येस, मग तो HPPचा कोर्स असू दे, तुमचा व्हॉट्सअप कोर्स असू दे, ऍक्सेस बार्सचा कोर्स असू दे, कोणत्याही कोर्समध्ये जे जसं शिकवलं गेलंय तसं तुम्ही प्रॅक्टिस करत गेलात, नुसतं फॉलो करत गेलात जे जे सांगितलंय ते, तर तुमच्यामध्ये होणारे बदल हे परमनंट बदल असतात. बरेचदा हे होतं ना की आपण हिलिंग घेतो, हिलिंग बद्दलच बोलूया आपण. आपण हिलिंग घेतो अमुक एखाद्या त्रासासाठी, इश्यूसाठी, त्या काळापुरतं खरंच छान रिझल्ट येतात, सुंदर, सगळं छान होतंय, आता सगळं आलंय गाडं रुळावर असं वाटतं. आणि पुन्हा काही महिन्यांनी, एखाद वर्षांनी परत आपण होतो तिथेच मागे येतो. थोडेसे तरी का होईना आपण, आपली प्रोग्रेस थांबते, स्लो डाऊन होते. या गोष्टी इथे होत नाही. ओके, ही जी सगळी टेक्निक्स आहेत ना, ही तुमच्यावरती परमनंट चेंजेस होतील अशा तऱ्हेने काम करतात. येस, थँक्यू सो मच फॉर दिस प्राजक्ता. ऍक्सेस बार्सचा उपयोग जॉब, करिअर, मनीसाठी होतो का? या सगळ्याच कोर्सेसचा सिम्पल आहे. तुमची हेल्थ ठीक असेल, तुमचे रिलेशन ओके असतील, तुमचा जॉब किंवा जे काही तुमचा व्यवसाय असेल तो मस्त असेल आणि तुमचा पैसा जागेवर असेल, ओके, मनी रियालिटी जी काही आहे ती व्यवस्थित असेल, अजून काय हवं असतं ना आपल्याला आयुष्यात? करेक्ट. त्यामुळे ह्या तीनही गोष्टी, तीन नाही 2 गोष्टी, HPP आणि ऍक्सेस, या दोनही गोष्टी या सगळ्या एरियाजसाठी तुम्हाला मदत करू शकतात. क्लिअर? येस, थँक्यू सो मच विनल फॉर द वर्ड्स इन चॅट बॉक्स. येस, सोनाली, प्रश्न आहे? अं, ताई, आवाज येतोय? हा, आता येतोय. हॅलो. बोला. हा. ताई, HPP आणि मनी व्हॉट्सअप कोर्सचे तर खूप छान रिझल्ट आहेच आहेत. पण ना मला आता पुढे पण जायचंय, म्हणजे आता ह्याच्यामुळे गाडी रुळावर यायला लागलेली आहे. पण आता ऍक्सेस बार शिकायचंय. तर ऍक्सेस बार्समुळे ना मला हे विचारायचं होतं की आपण आपल्या स्वतःवर पण करू शकतो का? का म्हणजे टच थेरपीचा आपण दुसऱ्यावरच यूज करू शकतो?
स्वतःवर नाही करू शकत. येस, गुड क्वेश्चन, थँक्स फॉर दिस. ऍक्सेस बार्स हे तुम्ही दुसऱ्यांसाठी पण वापरू शकता आणि स्वतःसाठी सुद्धा वापरू शकता. हावेवर टच थेरपी असल्यामुळे कसं आहे, आपलं डोकं दुखत असेल तर आपलं आपण दाबूच शकतो ना, पण दुसऱ्या कोणीतरी हो, दाबून दिलं तर जे जास्त रिलीफ जो मिळतो किंवा जे छान वाटतं. समाधान मिळतं, हम्म. एक्झॅक्टली दॅट इज ओके. हाऊ टच थेरपी वर्क्स. येस, ओके. त्यामुळे तुम्ही स्वतःचे बार्स रन करूच शकता. तेही मी शिकवते, दोन्ही शिकवते. म्हणजे मी तुम्हाला दुसऱ्यांचे कसे रन करायचे हे तर कोर्सचा भाग आहेच आहे. शिवाय स्वतःसाठी हा पण हा. कसा उपयोग करून घ्यायचा हेही आपण शिकतोच त्याच्यामध्ये. राईट. ओके, थँक्यू ताई. सो नक्की यूज करा. ज्यांना ज्यांना ऍक्सेसचा ओके. कोर्स करायचा आहे त्यांनी काल ऑलरेडी नावं दिली आहेत. HPP फॅमिली मधल्या सगळ्यांनी नावं दिलेली आहेतच. नवीन मंडळींना मी सजेस्ट करीन की डायरेक्ट ऍक्सेस, आय मीन इट इज युअर कॉल अगेन, मी ठरवू नये हे, पण आधी HPP करा आणि मग ऍक्सेसचा विचार करा. दॅट विल बी इझियर. येस, थँक्यू सोनाली. येस श्रुती, बोला. हॅलो योगिनी, कशी आहेस? मस्त, बोला. तुम्ही कशा आहात? खूप दिवसांनी मी भेटताय. मस्त. हो. मला फीडबॅक तर द्यायचाच आहे. फीडबॅक पेक्षा मला एक दोन सजेशन द्यायचे आहे की एक तर सर्वात महत्वाचं म्हणजे तुला शक्य असेल तेव्हा हा कोर्स हिंदी आणि इंग्लिश मध्ये सुरू कर, कारण बरीच जण वाट बघतायत, माझे स्टुडंट सगळे अगदी भरपूर. तर त्यामुळे बघ, त्याच्यावर अगदी सिरियसली विचार कर. आणि दुसरं म्हणजे मला असं सजेस्ट करायचं, म्हणजे हे आता मला जाणवलं, मी ऍक्च्युली काय म्हणतात ना, लास्ट मोमेंट बेस्ट करणारी स्टुडंट आहे आणि स्टील टॉपर या प्रकारची. तर मी जुलैचं आपला HPPचा झालेलं ते रेकॉर्डिंग मी आता ऐकायला घेतलं, जेव्हा आता 10 दिवसात संपणार आहे. पण ते ऐकताना मला असं झालं ना, अगो इतके युरेका मुवमेंट आले ना सगळे, मला काही विचारता सोय नाही. आणि इतक्या एक एक सेकंदात माझं सगळं, म्हणजे गेल्या 1.5 वर्षापासून चेंज होण्याची प्रोसिजर तर चालूच आहे. पण आताचं हे रेकॉर्डिंग ऐकताना मला अगदी खूपच काहीतरी वेगळंच झालं म्हणजे. आणि त्याच क्षणी माझ्या मनात असा विचार आला, म्हणजे तू जो हा कोर्सची जी मांडणी केली आहेस ना, आणि ओव्हरऑल तुझा व्यासंग इतका भन्नाट आणि जबरदस्त आहे ना, की मला लिटरली माझ्या PhDच्या दिवसांची आठवण आली, की तू म्हणजे त्या टाईपचं काम केलंय. तर मला असं वाटतं की फक्त एक काय म्हणतात ना, नॉमिनल म्हणून युनिव्हर्सिटीमध्ये रजिस्टर कर आणि PhD कर. आम्हाला डॉक्टर योगिनी नेने म्हणून बघायला खूप किंवा छान वाटेल. खरं तुला गरज नाहीये, पण एक असं जे मला जाणवलं त्या क्षणी ते सांगते तुला मी, असं. आणि दुसरं म्हणजे आता तुला माझ्या लेकीबद्दल त्याचं सगळं माहिती आहे, पण तिच्यातलं आणखीन तुला बद्दल सांगते. आता ती तिचं झालं जॉब बी वगैरे, ते सगळं जुनं. त्याच्यानंतर आता हे नवीन हे आलं ना, H1Bचं सगळा प्रकार झाला सुरू. पण तुला सांगू, ती आता इतकी कूल आहे ना, ती मला म्हणते की आई मला काही टेन्शन नाही. आणि तू म्हटलं मलाही टेन्शन नाही, आणि काही होऊ दे, माझा एकटीचा H1B होणार आहे. कसा? योगिनीला माहितीये, मला माहितीये, तुला माहितीये. सो म्हणजे तुला ती पूर्वीची कशी माहिती आहे ना, कशी अँशियस आणि सगळ्या गोष्टीची, पण आता काही नाही, सगळं अगदी मस्त छान कूल ह्याच्यामध्ये चाललंय. तर ह्याचं सगळं क्रेडिट अर्थात तुला आहेच, काही झालं तरी. तर आणखी फीडबॅक म्हटलं तर बरेच आहे कोर्सेस. आणि हा दुसरा गोष्ट की मी आता नोव्हेंबरच्या, मला प्रांजली सारखं मी ठरवलंय की जेव्हा जेव्हा होईल HPP, मी तेव्हा तेव्हा मला जर वेळ असेल तर मी डेफिनेटली आय एम इन फॉर दॅट एव्हरी कोर्स, जसं जसं शक्य होईल तसं. आणि रेकॉर्डिंग ऐकणं आहे ना, हा भन्नाट अनुभव आहे ग. अक्षरशः इतकी समाधी लागते ना, म्हणजे लाईव्हचे ते एनर्जी आणि वाईब्स वेगळेच असतात. पण रेकॉर्डिंग ऐकताना आपण जेव्हा त्याच्यावर थांबून थोडंसं चिंतन मनन करतो ना, काहीतरी फारच भन्नाटच काय म्हणतात होतात, ते ब्रेन मध्ये केमिकल हे सगळे अगदी शिफ्ट होऊन जातात. थँक्यू सो मच श्रुती. आय एम सो हॅपी सगळ्याच फीडबॅक्स बद्दल. आणि रेकॉर्डिंग बद्दल तुम्ही जे सांगताय ना, आय एम, दॅट्स द होल पर्पज. 3 महिन्यांचा ऍक्सेस का 10 दिवसांच्या कोर्ससाठी? त्याचं कारणच हे आहे की तुम्ही आज जे ऐकता लाईव्ह सेशन मध्ये, ते एका कुठल्या तरी लेवल पर्यंत पोहोचतं. दुसऱ्यांदा जेव्हा रेकॉर्डिंग ऐकता तेव्हा अजून कुठेतरी खोलवर पोहोचतं. तिसऱ्यांदा चौथ्यांदा रेकॉर्डिंग ऐकता तेव्हा अजून कुठेतरी वेगळे अर्थ निघतात त्यातनं, किंवा आपल्याला अजून काही नवीन आकळतं त्यातनं, जे खूप म्हणून ते 3 महिने आवश्यक आहेत. जेवढ्या वेळा जमेल तेवढ्या वेळा ते रेकॉर्डिंग ऐकलं. नुसतं रेकॉर्डिंग ऐकूनच बऱ्याच जणांचं हिलिंग होत आहे. बाकी काही प्रोटोकॉल केले नाही केले, 20 मिनिटं देता आली नाही देता आली, पण फक्त रेकॉर्डिंग ऐकलंय, बाकी काहीच केलं नाही, जमलंच नाही, अशी मंडळी आहेत आपल्या फॅमिलीमध्ये. अगं मी आता ह्या 4 दिवसामध्ये ना, पहिले 2 एपिसोड झाले ना, तू ते 4 वाक्यांचा जो अर्थ सांगते ना, ते मी एका दिवसात आहे ना 2-2 तासांचं रेकॉर्डिंग 3दा 4दा ऐकलंय लिटरली. म्हणजे मी एका जागी बसणं मला शक्य होत नाही माझ्या ह्याच्यामुळे, पण काय सांगू तुला, त्याने एवढं शिफ्ट झालं. म्हणजे मला ना ऍक्च्युली एका गोष्टीवर मी आता काम करत होते, सगळं माहिती आहे हे,
पण तू ते एक सांगितलं ना तो मोमेंट की आउटकमशी डिटॅचमेंट, अरे म्हटलं आय वॉज मिसिंग दिस, म्हणजे हे काय मला माहित नव्हतं का, माहिती आहे सगळं, पण ते काय म्हणतात ना कुठेतरी ऍट द बॅक ऑफ माइंड जातं आणि आपल्याला हे होत नाही. पण तू त्या ऐकलं आणि मी म्हटलं अरे हा हेच माझ्याकडून होत नव्हतं म्हणजे असं. आणि लिटरली त्या एका सेकंदात जो माझं ट्रान्सफॉर्मेशन झालं ना, आता गेले 2 दिवस जो मला आतून इतकी जी शांतता किंवा काहीतरी वेगळंच वाटतंय, जे आहे ते आहे, म्हणजे वर्णन करता येत नाही असं सुंदर वाटतंय, अगदी फारच अगदी. थँक्यू सो मच. अमेझिंग. थँक्स अ लॉट. ओके. वेल, अजून कोणाला काही प्रश्न विचारायचे असतील तर ते विचारा. लाईक आय सेड की हे सेशन आपलं प्रश्नोत्तरांसाठी जास्त आहे. सो नवीन मंडळी, जुनी मंडळी सगळेच जण फीडबॅक्स शेअर करायला सुरुवात केली ना तर फक्त फीडबॅक्सच सेशन होईल, एवढे अनुभव तुम्ही ऐकू शकाल. मी अक्षरशः सगळ्यांना थोपवून धरले की आज शक्यतो फीडबॅक नकोय, प्रश्न येऊ द्यात, कारण हे आपल्याला नंतर युट्यूबला पण अपलोड करायचंय. त्यामुळे ज्यांना ज्यांना शंका आहेत, प्रश्न आहेत, हे काय आहे बुवा सगळं एचपीपी फार ठिकाणी ऐकायला मिळतंय हल्ली सगळ्याच मंडळींच्या मेसेजेसमध्ये, त्याची उत्तरं मिळणं अपेक्षित आहे ह्या सेशन मध्ये. येस अर्चना, बोलो. प्रश्नच विचारते मी आज. नो फीडबॅक. आता हे एचपीपी केलेल्या प्रत्येकानं वाटतं की फॅमिलीमधल्या मेंबर्सनी हे करावं, पण त्यांचं एक सोल जर्नी पण आहे, म्हणजे येस. तू सांगितल्याप्रमाणे की त्या, पण मनातनं आतनं पण खूप वाटतंय. ह्याच्यामध्ये फायनान्शियल प्रॉब्लेम असं काहीच नाहीये. पण आता समजा यंग एज मधली, टीन एज मधली मुलं आहेत, त्यांना या गोष्टीकडे वळवणं किंवा अचानक ते नाही त्यांचा म्हणजे तो थॉट प्रोसेस चेंज होऊ शकत. पण मग याच्यासाठी थांबावं की त्यांची जेव्हा वेळ येईल तेव्हा ते करतील, का त्यांना जरा पटवून द्यावं की का त्यांना ऑब्झर्व करून द्यावं की बाबा तू आईमध्ये एवढे चेंजेस, आई आई म्हणजे आई बायको कोणी एवढे चेंजेस आलेत, का त्यांना स्वतःहून विचारून द्यावं. म्हणजे माझं थोडं कन्फ्युजन झालं आणि आय थिंक एसपीबी मधल्या खूप जणांचं झालं असेल, कारण सगळेच जण थोड्या वेळसाठी जगन्माता मोडमध्ये येतात फॅमिली मेंबरसाठी, की मी केलंय तर मग आता तुम्ही पण करा. पण मग जास्त इफेक्टिव्ह काय पण असेल किंवा कसं आहे सांगते तुला की त्यांनी करावं, त्यांना ह्याचा फायदा होणार आहे हे नक्कीच. म्हणजे प्रत्येकाने ह्या गोष्टी स्वतःच्या आयुष्यामध्ये काय म्हणू ना वापरायला सुरुवात करावी, हे बरोबर आहे. पण जेव्हा तो चॉईस ज्याचा त्याचा असतो ना, तेव्हा तो खूप मनापासून ती गोष्ट करतो. वेरॅज तू कर, हे खूप छान आहे, हे फायद्याचं आहे, हे सांगत राहिल्याने बरेचदा, विशेषतः तू जो एज ग्रुप मेन्शन केलास, ती मुलं सांगितलं जातं ना, जेव्हा सतत सांगितलं जातं त्यांना, केवळ सांगितलं जातं या कारणास्तव त्याच्यापासून मागे जातात, की 10 वेळा सांगतेस ना, बरं मला नाहीच करायचंय. ओके. सो आपण एचपीपी मध्ये जी टेक्निक्स शिकवतो की या अशा सिच्युएशन्सना इतर लोकांना कसं हील करायचं, त्याच टेक्निक्सचा उपयोग या सिच्युएशनसाठी पण करा आणि त्यांचं त्यांना चूज करू द्या. जेव्हा ते स्वतः चूज करतील, तुमचे फॅमिली मेंबर्स असे असंख्य आहेत आपल्याकडे. आता इथे स्क्रीनवर मला दिसत आहेत त्यातलीच 5-6 मंडळी आहेत ज्यांच्या घरातल्या अनेकांनी केलेत कोर्सेस. म्हणजे नवरा बायको, मुलगी मुलगा, मग आजी आजोबा, अजून बहिणी बहिणी, भाऊ भाऊ, अनेक फॅमिलीज आहेत आपल्याकडे. ते जोडले जाणारच आहेत, कारण तुमचं हिलिंग होत आहे ना, त्यामुळे त्यांचं पण होणारच आहे ऑटोमॅटिकली. त्यांचाही जो काही रेजिस्टन्स असेल तो निघणार आहे आणि ते स्वतःहून जॉईन होणार आहेत याला. पण हॅव पेशन्स, श्रद्धा आणि सबुरी तोपर्यंत. लादू नका, मजा नाही त्याच्यामध्ये. येस. मेथीची भाजी खाल्लीच पाहिजे आणि कारलं खाल्लंच पाहिजे हे सांगून झालं ते ते आता होतंय का, अजूनही खाल्लं जातंय का, जस्ट बिकॉज तुम्ही सांगताय म्हणून नाही होत तसं. त्यांचं त्यांना आवडेल, जेव्हा खावंसं वाटेल तेव्हा ते मनापासून खातील आणि ते जास्त छान लागेल. येस. 2 प्रश्न, एक तर श्रुतीने जो विचारला होता त्याचंही उत्तर देते आणि तू जो एज ग्रुप म्हणालीस त्या ग्रुपचंही सांगते आणि एक चॅटबॉक्स मध्ये अजून प्रश्न आलाय. सो तिन्ही प्रश्नांची मिळून एकत्र उत्तरं देते. श्रुती, तुम्ही म्हणालात की इंग्रजी हिंदीमध्ये हे कर. येस, कालच्या सेशनमध्ये हे डिस्कशन झालं ऑलरेडी आणि म्हणजे काय म्हणू ना, हे होईल. ओके. आयदर हे डिसेंबरमध्ये होईल किंवा हे 2026च्या फर्स्ट क्वार्टरमध्ये होईल. पण नक्कीच हिंदी आणि इंग्रजीमध्ये बॅच होईल आणि एक बॅच मुलांसाठी, म्हणजे 10 ते 20 या वयोगटातल्या मुलांसाठी, जी आई वडिलांचं अजिबात ऐकत नाही असा जो काही एज ग्रुप आहे, किंवा आई वडील सांगतायत ना, म्हणजे जाऊ दे दुर्लक्ष केलं तरी चालेल, असा ज्यांचा ऍटिट्यूड असतो, सहसा टीनेजर्स म्हणा किंवा वाढत्या वयाची मुलं जी असतात, त्यांना नाही माहिती आहे या सगळ्या गोष्टींचा सिरियसनेस, पण त्यांची स्पिरिच्युअल ग्रोथ जी आहे, जो अवेअरनेस घेऊन ती मुलं आली आहेत, तो बेपाट आहे. करेक्ट. सो त्या एज ग्रुपसाठी सुद्धा एक
कॉम्पॅक्ट कोर्स होईल, त्यांना एवढं सगळं ज्ञान अजिबात देणार नाहीये. त्यांच्यासाठी छोटा कोर्स होईल, फक्त टेक्निक शिकवलं जाईल त्यांना. सो हे दोन आहेतच. तिसरा प्रश्न जो चॅटबॉक्स मध्ये आलेला आहे, ऑफलाईन HPP होईल का? करा मॅनिफेस्ट. फार इच्छा आहे माझी सुद्धा, मला आवडेल करायला. माझ्या दिशेने, माझ्या बाजूनी मी तयारी ऑलरेडी सुरू केली आहे. फक्त होत आहे असं की आपले सुरू असलेल्या ऍक्टिव्हिटीजच एवढ्या बिझी ठेवतायत की त्यासाठी ऑफलाईन, म्हणजे जसं आता ऍक्सेस बार्सचं मी सांगते की मुंबईमध्ये ऍक्सेस बार 1 दिवसाचा कोर्स होतो, पुण्यामध्ये होतो तेव्हा मी पुणेकर मंडळींची मदत घेते जागा वगैरे अरेंज करायला. तसंच HPP ऑफलाईन जेव्हा केव्हा होईल तेव्हा सुद्धा मला तुमच्याशिवाय होणार नाहीच आहे, मी काहीच करत नसते. त्यामुळे क्रिएट जर करायचं असेल, ज्यांना ज्यांना ऑफलाईन हवाय कोर्स, असं करा, HPP करायला सुरुवात करा त्याच्यामध्ये. येस, नक्कीच नक्कीच. सो तो कुठलेही आपले जे सगळे कोर्सेस आहेत ना, चॅटबॉक्समध्ये जो प्रश्न आलाय की विकेंडला असू देत, ऑफलाईन सुद्धा जर होणार असेल तर निश्चितच विकेंडलाच होईल किंवा लॉंग विकेंड पकडून होईल. सुट्टी म्हणजे शुक्रवार शनिवार असं सुट्टी पकडून, किंवा रिट्रीट सारखं होईल. कुठेतरी आपण जाऊ आणि तिथे जाऊन करू, जसं आपलं अॅनिव्हर्सरी रिट्रीट आपण केलं होतं यावर्षी. काम करणाऱ्या मंडळींचा विचार केल्याशिवाय प्लॅनिंग होणार नाही, काहीही काळजी करू नका. कारण आय अंडरस्टँड की तुम्ही तुमच्या पर्सनल लाईफ मधून, तुमच्या प्रोफेशनल लाईफ मधून या सगळ्या गोष्टींसाठी वेळ काढताय. इट्स नॉट इझी. करेक्ट. आज शनिवारची रात्र आहे, तुम्ही सगळे मस्त निवांत फॅमिली बरोबर गप्पा मारत बसू शकला असतात किंवा राहिलेली झोप पूर्ण करू शकला असतात, पण तुम्ही इथे बसलाय. सो आय टोटली अंडरस्टँड. त्यामुळे हे कोर्सेस त्या सगळ्या शेड्यूलचा विचार करूनच आखले जातील. डोंट वरी अबाउट दॅट. येस, रेणुका. योगिनी, मी ते व्हॉट्सअपचा जो ऐकायला येत आहे तुला? हो, बोल. हा, व्हॉट्सअपचा मनी हिलिंगचा जॉईन केलं, पण मला त्याचा पॅटर्न कळत नाही. म्हणजे एक प्रश्न येतो आणि मग त्याचं उत्तर दिलं की तो दिवस संपला, असं आहे का? येस आणि मग येस, दुसरं रोज एकच पोस्ट येणार आहे. सी अगेन, तुम्ही मंडळी सगळे बिझी आहात हे डोक्यात ठेवूनच हे आखलं गेलेलं आहे. तुम्हाला ओके. तुमचं आपलं पर्सनल आयुष्य आहे, तुम्हाला दिवसभर हेच करत बसायला वेळ नाहीये. ओके. करेक्ट आहे ना? हो राईट. हो. सो हा कोर्स सुद्धा, व्हॉट्सअप कोर्स 60 दिवस का घेतलाय, हे मी 2 दिवसात शिकवून संपवू शकले असते की. ओके. फार तर 3 दिवस लागतील ते शिकवून संपवायला. बट ते नटशेल मध्ये छोट्या छोट्या बिट्स अँड पीसेस मध्ये का दिलंय, सो दॅट बिझीएस्ट शेड्यूल आहे तरी सुद्धा तुम्हाला त्याचा फायदा करून घेता या. ओके. 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 येस. फीडबॅक मला द्यायची, मी दिलेला आहे तुला. मी तो नक्की दुसरीकडे कुठेतरी शेअर करेन, कारण आताच तू सांगितलं की आता फीडबॅक नकोय, प्रश्न हवेत म्हणून. पण मी व्हॉट फीडबॅक वी विल ऑलरेडी डू तुला ना, दिले. आपण मॅजिकल माइंडसेट ग्रुप मी आता ओपन केलेला आहे आणि तो पुढचा आठवडाभर नक्की ओपन राहील. 19 तारखेला कदाचित तो पुन्हा बंद होऊ शकेल. बट तोपर्यंत ओपन आहे. ज्यांना ज्यांना फीडबॅक शेअर करायची इच्छा आहे व्हॉट्सअप कोर्सचे, HPP कोर्सचे, ऍक्सेस बार्स कोर्सचे, मॅजिकल वरती शेअर करा, काही हरकत नाही. ओके. आणि दुसरा प्रश्न म्हणजे वस्तू हरवलेल्या आहेत ते मी ग्रुपवर टाकू शकते का? दोन माझ्या वस्तू मिळत नाहीये. आपल्या टेलिग्राम ग्रुपवर टाकू शकतेस. ओके, फाईन फाईन. ठीक आहे. थँक्यू येस. थँक्यू थँक्यू सो मच. थँक्यू. श्रुती, तुमचा हँडरेस मगाचाच आहे का, तुम्ही परत हँडरेस? नाही नाही नाही, मगाशी सांगताना मला राहून गेलं एक पॉइंट. हा. मीन वाईल योगिनी, मी ना दुसरा म्हणजे असं फेसबुकचं बघूनच एकाकडे HPP कोर्स केला 10 दिवसाचा. बिंग रिसर्च डबल बाइंड वगैरे, तुला माहितीये कसं असतं रिसर्चची मेथड वगैरे. म्हटलं आता काय वेगळं आहे ते मला बघायचं होतं खरं सांगायचं तर. आणि म्हणून मी तुला म्हटलं की तू आता डॉक्टरेट करून टाक. तू नसेल करत तर तू माझी वेंटॉर हो, मी करून टाकते. ट्रिपल डॉक्टरेट होऊन जाईल माझी, डॉक्टर 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 असं. माझी गाईड हो तू. ते सांगायचं राहून गेलं की मी तो केला. आणि बट नॅचरल ती कम्पॅरिझन होतेच की काय आहे बाबा 10 दिवसाचा, आणखी काय, आणि तू काय शिकवलं ते आता मला माहितीये कित्येक 4-5 वेळा अटेंड केल्यामुळे. ते सांगायचं राहिलं की असं असं आहे. त्यामुळे मी म्हटलं ना की तू जे केलंय तो काही अभ्यास म्हणा, जे काही आहे तुझं सगळं इनपुट, ते भन्नाट आहे, अगदी अगदी वरच्या लेवलचं आहे. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. येस, विद्या. ताई, मला एक असं विचारायचं होतं की हा जो मनी ह्याचा जो कोर्स आहे व्हॉट्सअपचा, तर तो मला एकांना सजेस्ट करायचा आहे. पण ज्यांना सजेस्ट करायचा आहे, काल तू म्हणलीस त्याप्रमाणे अर्निंग मेंबर नसला असला त्यांनी काही फरक पडत नाही. तर शी इज नॉट अ अर्निंग मेंबर, ती काय घरी, पण त्या खूप ओरिजिनली निगेटिव्ह थिंकिंग खूप आहे त्यांचं. म्हणजे छे, असं केल्याने काही होतं का, म्हणजे काही केलं आणि त्याच्यातनं काही आउटकम निघाला नाही की काय एवढं केलं कुठे काय झालं. ठीक आहे, आता सांग, करते करून बघते.
तर अशा टाईपच्या माइंडसेटला कसं म्हणजे कारण का परत होणार काय की मी काहीतरी सांगायला जाईन आणि ते म्हणतील की कुठे काय झालं 8 दिवस झाले काहीच नाही झालं आणि त्या खूप अशा इम्पेशंट आहेत. त्यामुळे एक कसं तर म्हणजे कसं आहे सांगू का विद्या, की ओव्हरऑलच ना आपल्या आजूबाजूला इतकी निगेटिव्हिटी आहे. कारण अ, 5 जण जेव्हा निगेटिव्ह विचार करतात एका फॅमिलीतले, त्यांच्यामुळे त्यांच्या सर्कलमधले 500 जण अफेक्ट होत असतात. ते बरोबर. 500 अजून रिपल इफेक्ट क्रिएट करत असतात. हम्म, पॉझिटिव्हिटीचं सुद्धा हेच असतं, हेच चालू आहे, बॅलन्स बनार आहे. हम्म, हम्म. ओके. नाव बरोबर. ज्या व्यक्तीला वर्षानुवर्ष निगेटिव्ह पॅटर्न मध्ये अडकून राहण्याची सवय झाली आहे ना, त्याला हम्म. केवळ कोणीतरी सांगतंय म्हणून शिफ्ट होणार नाहीये. ओके. ओके. फक्त तोंडी शब्द बोलून किंवा हे बघ हे वाच किती छान लिहिलंय बघ, हे हम्म. म्हणून होत नसतं. नाही त्याला नाही. एनर्जीवरच काम करावं लागतंच. बरोबर. करेक्ट. हा. त्यामुळे तुम्हा मंडळींचं ज्यांचं ज्यांचं एचपीपी झालेलं आहे त्यांना तर मी इन्सिस्ट करेन की आपली एचपीपीची टेक्निक्स अशा लोकांसाठी वापरा. आय एम ओके. शुअर त्या व्यक्तीचं नाव तुझ्या हिलिंग मध्ये हो आहे असू. आहे आहे. येस. सो यूज दॅट. सी कसं आहे माहिती का, आपल्याला सगळ्यांनाच ना खूप घाई असते. हे किती छान हम्म. आहे, मला ह्याचा फायदा झालाय, मग मी हिला 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 याला हो. याला याला लगेच सांगून टाकते. बेस्ट काय असणार आहे माहितीये का, नवीन मंडळींना सुद्धा हे आवर्जून मला सांगायला आवडेल की तुमच्यामध्ये जेव्हा बदल होताना दिसेल ना त्यांना, हम्म, हम्म, हम्म. तुम्ही वेगळे वागायला लागला आहात, तुमच्या रिॲक्शन्स बदलल्या, रिॲक्शन्स बंद झाल्या, रिस्पॉन्स सुरू झालेत, तुम्ही हम्म. पूर्वीसारखे इम्पल्सिव्ह होत नाही आहात, तुमच्या इमोशन्स आता तुम्हाला कंट्रोल नाही आहेत करत, हे तुमच्यातले बदल त्यांना दिसणार आहेत. आणि त्यातनं ते तुम्हाला विचारतील की तू काय करते सध्या, गेल्या महिन्याभरामध्ये तुझ्यात फार बदल झालाय. हम्म, हम्म. तेव्हा जे तुमचं उत्तर असेल ना, ते त्यांच्यासाठी व्हॅल्यू ॲडिशन करणारं असेल. ओके. सो दुसऱ्यांसाठी हे कोर्सेस करण्याचा विचारच नका करू पहिल्या पायरीवरती. पण मग म्हणजे सजेस्ट पण नाही करायचं का? त्यांना आपले युट्यूबवरती फ्री हा. कंटेंट जो आहे तो द्या ऐकायला. ओके. राईट. हा. त्यातनं त्यांना जर वाटलं तर त्यांना चूज करू दे ना, आपल्याला फोर्स नाही नाही करायचा. ते परत माझे म्हणजे हे जे मी सुचवलं ती माझी परत रिॲक्शनच होती रिस्पॉन्सच्या ऐवजी. एक्झॅक्टली. आणि पण आता ते काय झालं की मी रिॲक्शन देऊन बसली आणि आता त्यांनी विचारलं मला की हा ते काय कुठला कोर्स आहे मला सांग ना. तर मला असं वाटतं की आपण उगाच सांगितलं कारण का मला माहितीये ती व्यक्ती निगेटिव्ह आहे आपण का बोलता बोलता बोलून गेलो म्हणजे ती बिचारी प्रॉब्लेम मध्ये होती म्हणून मी सांगायला गेले दॅट्स पण ओके. सो आता हे सेशन सुद्धा युट्यूबवरती रेकॉर्डिंग अपलोड होणार आहे. इफ हा, यू आर ओके नाव विथ दिस रेफरन्स, हा. ऐकायला सांगू शकतेस. आपला नाही सांगू पॉडकास्ट आहे शकणार तो नाही सांगू सांगू शकतेस. शकणार. बरेच आहेत आपले युट्यूबवरती, बरेच फ्री इतर व्हिडिओ, जुनी सेशन्स ओके. आहेत, जुने हा. वेबिनार आहेत, ते सांगू ओके. शकतेस. दॅट्स ओके. 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 लेट ठीक. देम चूज. बेसिकली द आयडिया इज की कारण फोर्स करून ना नाही होत चेंजेस, फोर्स करून नाही होत. मग आता त्यांचं कसं झालं माहितीये का की ठीक आहे काय तू सुचवतेस का बरं मी ठीक आहे करते कधी करायचंय हा मग काय नंतर मग कधी 60 दिवसाचं होल्ड आहे ऑन, का होल्ड ऑन, माझं होल्ड ऑन, असं. होल्ड ऑन, होल्ड ऑन. ओके, नाव यू गॉट द आन्सर, येस सो येस स्टार्ट वर्किंग ऑन इट. ठीक ठीक ओके थँक्यू. येस अर्चना. मी व्हिडिओ ऑफ ठेवलाय. माझा एक प्रश्न आहे, आता हे HPP मी फॉलो करतेय आणि बदल तर नक्कीच, म्हणजे जे कोण 100% येऊन कदाच सगळ्यांनाच बदल तर नक्की जाणवत आहे. पण मला हा प्रश्न पडला म्हणजे हे बदल जाणवत आहेत म्हणजे हे ऍक्च्युअल कशावर काम चालू आहे. म्हणजे मला सेल लेवलवर काम चालू आहे का, माझा ऑरा स्ट्रॉंग झालाय का, माझं मॅनिफेस्टेशन स्ट्रॉंग झालंय का. स्पिरिच्युअल ग्रोथ तर सगळ्यांची होतेच आहे. पण म्हणजे एक असाच म्हणजे हा हा प्रश्न मला पडला होता. आणि म्हणजे आता हे युट्यूबवर जाणारे मे बी ऐकणाऱ्यांना पण उपयोगी पडेल की नक्की कशावर काम तर माझा होतं. तुला एक प्रश्न आहे, या सगळ्यापैकी एकाच कशावर तरी काम झालेलं तुला चालेल का सगळ्यावर एकत्रच काम सायमल्टेनियसली झालेलं चालेल? ओके, उत्तर मिळालं. की जेव्हा ओके. एनर्जीची तुम्ही मदत घेता ना, एक किती छान असतं बघा, काम केवढं सोपं होऊन जातं. आपलं आपण करू म्हटलं तर ह्या सगळ्या गोष्टी घडवून आणायला किती काळ गेला असता, केवढे एफर्ट्स लागले असते. जेव्हा आपण एनर्जीची मदत घेतो, ऊर्जेची मदत घेतो स्वतःला हील करण्यासाठी, सो तुमचं सेल्युलर हिलिंग डेफिनेटली होतं. आपल्या पेशींमध्ये ट्रॉमा असतो, मेमरीज असतात, आपल्या पेशी हा सगळा भार सहन करत असतात, तो रिलीज होतो. आपला ऑरा डेफिनेटली क्लिअर होतो, बिकॉज केवढं तरी क्लिन्झिंग होणार आहे तुमचं ह्या 20 मिनिटांच्या रुटीनमध्येच. राईट. त्यामुळे ते क्लिअर होणार आहे. तुमचं कार्मिक बॅगेज जे काही आहे, पास्ट लाईफ मधली तुमची जी कर्म साठलेली आहे, त्यांचंही एकीकडे काम चालू आहे, ती साफसफाई पण होते आहे. शिवाय तुमचं आज जी काही तुम्ही चूक केली असती त्यावरही काम चालू आहे. सो मल्टिपल एरियाजवर एनर्जी तुम्हाला हेल्प करते. त्यामुळे हे सगळंच एकत्रित जे काही आहे त्याचे तुम्हाला शिफ्ट जाणवणार नाही, तसं होतच नाही, डेफिनेटली नाही होत. ओके, थँक्यू. येस. सो
बी अशोर्ड की तुम्हाला हे सगळं का, म्हणजे हे सगळं एवढं कशासाठी. खूप वेगवेगळ्या कोर्सेस मधनं ना आपण थोडं थोडं तुकड्या तुकड्यात काय काय शिकत असतो, राईट. बट तुकड्या तुकड्यात न शिकता एक पूर्ण अखंड चित्र जर समोर आलं असं छानपैकी, तर त्याचा आनंद जास्त चांगला आहे ना. हो. करेक्ट. दॅट्स द रिझन एचपीपी मध्ये जेवढे टॉपिक्स सगळे, हे एवढं सगळं शिकवायची नाही तर गरज काय आहे. मलाही हील करायचंय, पूर्वजांना पण हील करायचंय, पुढच्यांना पण हील करायचंय, माझं इनर चाइल्ड पण हील करायचंय. वाय सो मच. स्वतःच्या हिलिंगवर जेव्हा तुम्ही काम करता तेव्हा या सगळ्या एरियाजमध्ये जे जे तुम्हाला अडवणारं आहे, जे जे तुम्हाला ह्या एका एक एका काय म्हणू ना सिलिंग पर्यंत, लिमिटेशन पर्यंत स्टॉप करतंय, ते निघून जातं आणि देन इट्स युअर जर्नी ऑल टुगेदर. येस. थँक्यू. सो येस, थँक्यू. थँक्यू सो मच. इंटरेस्टिंग क्वेश्चन. आय होप नंतर ऐकणाऱ्यांना सुद्धा फायदा होईल या प्रश्नाचा. नक्कीच नक्कीच. ऑफलाईन संपर्कात येण्यासाठी जेव्हा तुम्ही एचपीपीच्या ग्रुपमध्ये याल संदीप, तेव्हा तुम्हाला आपले जे काही नियम आहेत कम्युनिटीचे त्याची कल्पना येईल, त्याच्याबद्दल माहिती मिळेल आणि मग तुम्हाला कदाचित तुम्ही जे म्हणताय त्या प्रश्नाचं उत्तर मिळेल. ओके. आपल्या कम्युनिटीमध्ये काही नियम आहेत जे आपण सगळेच फॉलो करतो आणि दॅट्स द रिझन, अरे सॉरी, दॅट्स द रिझन अजून ते संपर्कात येऊन वगैरे झालेलं नाहीये. तसं नाही होणार ते. येस मुकेश बोलो. अं, 2-3 प्रश्न आहेत. म्हणजे मला वाटतं बोला. नवीन मंडळींनी विचारायला पाहिजे ते. पण शंका असेल कशी विचारायची काय. तर पहिला प्रश्न असा की सर्वात अगोदर तर हे सांगतो की मी जुना स्टुडंट आहे एचपीपीचा, अजून शिकतोय. एचपीपी हे कशा कशावर काम करतं याचं एक उत्तर आपण द्यायला पाहिजे. अ, तुम्ही एचपी प्रश्न विचारताय आणि मग एकत्र उत्तरं देऊ का, मी वन बाय वन उत्तरं देत जाऊ, सो दॅट नंतर रेकॉर्डिंग ऐकतील त्यांनाही फायदा होईल, आता जे ऐकतायत त्यांनाही फायदा होईल, वन बाय वन उत्तर द्या चालेल असं मला बेस्ट वाटतं. होईल. येस. एचपीपीचा उपयोग कशा कशावर करता येईल. एचपीपीचा उपयोग आतापर्यंत गेल्या दीड वर्षामध्ये जे काही अनुभव घेतो आहोत आपण, सो ओके, मटेरियलिस्टिक आन्सर फक्त देते, स्पिरिच्युअलिटी पर्यंत जाऊयाच नको आपण. मी हे सगळ्यांनाच सांगते कारण येस येस. स्पिरिच्युअल ग्रोथ होतेच नक्की, पण ती तेव्हा आनंदाची ठरते जेव्हा मटेरियलिस्टिक प्रॉब्लेम सुटलेले असतात. ते तसेच ठेवून घरातले क्लेश तसेच ठेवून तुम्ही स्पिरिच्युअल ग्रोथचा मार्ग धरला तर तो आनंदाचा होत नाही, त्रासाचा होतो. घरातले जे काही इश्यूज आहेत, फॅमिलीतले जे काही इश्यूज आहेत, नात्यातले जे काही इश्यूज आहेत किंवा ओव्हरऑल लाईफमध्ये जे जे काही आहे त्याच्यामध्ये आपण आतापर्यंत बघितलंय की थायरॉइड, डायबिटीज, ब्लड प्रेशर, अँझायटी, डिप्रेशन सारखे विचार येणं मनामध्ये किंवा खूप निराश वाटत राहणं, खूप काळजी वाटत राहणं, हे मानसिक जे काही ताणतणाव आहेत ते. हेल्थ इश्यूज मध्ये अनेक वेगवेगळे प्रकार, म्हणजे मी हेल्थ पासून मुद्दाम सुरुवात करते बिकॉज तन तंदुरुस्त मन तंदुरुस्त तर पुढचं सगळं छान होतं. फ्रोझन शोल्डर सारख्या गोष्टीवरती महिन्याभरामध्ये रिझल्ट आपल्या स्टुडंट्सना मिळालेले आहेत. टाच दुखणं, घोटा दुखावलेला असणं, याच्यावर रिझल्ट मिळालेले आहेत. सो फिजिकल पेन कुठल्याही प्रकारचं असो, स्किन इन्फेक्शन असू देत, बॅक पेन असू देत, एनिथिंग, कुठल्याही प्रकारचं फिजिकल पेन एचपीपीच्या मदतीने आपल्या स्टुडंट्सनी रिझॉल्व्ह केलेलं आहे. प्रोफेशनल लाईफमध्ये म्हणाल तर प्रमोशन्स, जॉब मिळणं, टार्गेट्स अचीव्ह करणं. कालच फीडबॅक मला आलाय, आता आहे आपल्या सेशनमध्ये ती व्यक्ती, मी फीडबॅक नको म्हणाले म्हणून ती शांत बसली तेही मला माहिती, अदरवाईज शी वुड लव्ह टू शेअर. त्यांचं 6 महिन्याचं जे टार्गेट आहे अख्ख्या टीमचं, ते ओव्हर अचीव्ह केलंय त्यांनी गेल्या महिन्यामध्ये, सप्टेंबरमध्येच. सो सेल्स टार्गेट अचीव्ह करणं, इंडिव्हिज्युअल टार्गेट, टीम टार्गेट, एव्हरीथिंग इज पॉसिबल विथ एचपीपी. हेल्थ, वेल्थ, रिलेशनशिप्समध्ये वर्षानुवर्ष एकमेकांशी बोलत नसलेली माणसं एकमेकांशी बोलायला लागली. त्यांचं जे काही बेटरनेस जो आहे तो सगळा तो सगळा विरघळून गेला. इमॅजिन करा की एका कुटुंबाला आनंदी होण्यासाठी काय लागतं ना, राईट. सगळ्यांच्या तब्येती छान असायला हव्या, सगळ्यांचे आपसातले संबंध छान असायला हवे, जेव्हा जिथे जेवढा खर्च करावा असं वाटतोय तेवढा पैसा हाताशी असायला हवा आणि आनंद घेण्यासारखं सगळं असायला पाहिजे. या सगळ्या गोष्टी एचपीपीने अचीव्ह केलेल्या बघितलेल्या आहेत आपल्या फॅमिलीने. थँक्यू फॉर दिस क्वेश्चन. मला उत्तर द्यायला खूप छान वाटलं याचं. अजून काही दुसरा राहिलं प्रश्न. असेल तर तुम्ही ऍड करा कारण तुम्ही येस. पहिल्या बॅच पासून आहात.
दुसरा प्रश्न असा आहे की डे टू डे लाईफमध्ये अ, आपण बऱ्याचशा मॉडेलिटी आजकाल आहेत, व्हायरल होत आहेत, की हे शिका ते शिका. मग आपण त्याची प्रॅक्टिस करतो, प्रॅक्टिस सुटते, मग मनात रिग्रेट येतं, परत ते होतं नाही होतं. तर HPP मध्ये असं काय सिस्टम आहे की आपण कसं करायला पाहिजे, म्हणजे त्याच्यात काय अजून जर एका दिवशी नाही झालं तर ते परत नवीन प्रॅक्टिस परत सुरू करायला पाहिजे का? ते किती वेळ माझा रोजचा मला द्यावा लागेल तिथे? येस. HPP हे या सगळ्या अनुभवांमधून मी जे काही शिकत गेले ना त्याच्यातून जे जे सापडत गेले, जे टेक्निक्स म्हणा, जे ट्रिक्स म्हणा, त्या सगळ्याचा उपयोग करून डिझाईन केलेलं टेक्निक आहे. बाकी कोर्सेस जे जे केले जातात त्याच्यामध्ये डेली प्रॅक्टिस करण्यासाठी जो काही सपोर्ट लागतो, बऱ्याचशा कोर्सेसमध्ये माझा असा अनुभव आहे की तो मिसिंग असतो. ओके, केलं पाहिजे, ह्याच्याने फायदा होतो हे सगळ्यांना कळत असतं, होत नाही असं नसतं, पण ते करता यावं. माझं आहे ते रुटीन थोडंसं मॉडिफाय करावं लागेल, त्याला जागा करावी लागेल नव्या गोष्टीसाठी. आणि मग ते आणि माझं ओव्हरऑल दिनक्रम जो आहे तो, हे सगळं ह्याचा मेळ बसवायचं काम स्टुडंटवर सोडलेलं असतं. HPP मध्ये हा प्रयत्न केलेला आहे की तो मेळ सुद्धा तुम्हाला बसवायचा नाहीये. तो ते तुम्ही कसं कराल हेही शिकवलं जातं कोर्समध्ये. हे एन्शुअर केलं जातं की तुमच्या डेली रुटीनमध्ये HPP ची प्रॅक्टिस डेफिनेटली होईल आणि ती अतिशय सोप्या पद्धतीने होईल. सोपा हा खूप महत्वाचा कीवर्ड आहे या गोष्टीमध्ये, कारण खूप उठाठेव करून, खूप कष्टपूर्वक प्रयत्न करून बरेच जण बऱ्याच गोष्टी करत असतात. विशेषतः काय झालंय, लॉकडाऊनच्या नंतरच्या काळामध्ये आपण स्पिरिच्युअल शॉपिंग ही नवीन काय म्हणू हॉबी लावून घेतलेली आहे. नवं बरोबर. काहीतरी दिसलं की शिक, नवा काहीतरी कोर्स दिसला की त्याला पैसे भर, शिकून घे, हे बघू ते बघू, हे सुरू आहे सगळ्यांचं. जसं आपण कपडे खरेदी करतो, इतर काही गोष्टी खरेदी करतो, गॅजेट्स खरेदी करतो, स्पिरिच्युअल शॉपिंग हा एक नवा एरिया सुरू झालेला आहे. सो ते न करता नुसतंच शिकत राहणं, पण आयुष्य आहे तिथेच राहणं, पर्याय एक. किंवा थोडकच काहीतरी शिकणं आणि आयुष्य आहे तिथून 10 पट 100 पट कितीतरी पावलं पुढे नेणं, पर्याय दोन. या दोन पैकी काय निवडायचं हे ज्याचा त्याचा चॉईस आहे. HPP विल हेल्प यू विथ दिस, की खूप काहीतरी शिकल्याचं समाधान लय भारी, पण लाईफ आहे तिथेच आहे, लोन्स डोक्यावर तशीच आहेत, माणसं माझ्याच घरातली माझ्याशीच एकमेकांशी बोलत नाहीयेत, संवाद नाहीये, हेल्थ जी काही आहे तिचं सगळं जे काही त्रास आहेत ते भोगावे लागतात, मजा नाहीये त्याच्यामध्ये. सो ओके. HPPचं रुटीन जे आहे हे तुम्हाला तुमच्या दिनक्रमामध्ये बसवता येईल आणि हे तुम्हाला अचीव करता येईल त्यातनं, या तऱ्हेनेच डिझाईन केलं गेलेलं आहे. आय होप आय आन्सर्ड युअर क्वेश्चन. येस. ह्याच क्वेश्चनवर एक, म्हणजे ह्याच उत्तरावर एक क्वेश्चन आहे माझं, असं आहे की समजा मी 7 दिवसाचा तुमचा कोर्स आहे 10 तासांचा, तो केला, पण माझं फिरणं जास्त असतं, म्हणजे माझा जॉब असा आहे किंवा माझा व्यापार असा आहे की मला त्याला जास्त बाहेर फिरावं लागतं, तर त्यामध्ये सुद्धा मी माझी प्रॅक्टिस करू शकतो आणि HPP चे रिझल्ट घेऊ शकतो का? नक्कीच. कारण 20 मिनिटांचं जे काही तुमचं रुटीन असणार आहे ते मॅक्झिमम म्हणजे असेही आपल्या फॅमिलीमध्ये मेंबर्स आहेत जे फिरणं, प्रवास करणं ह्या तर सिच्युएशन्समध्ये कॉन्स्टंट आहेतच. कारण बरीच हाय प्रोफाईल मंडळी सुद्धा आपल्या फॅमिलीमध्ये आहेत ज्यांना सतत वेगवेगळ्या कारणांनी फिरत राहावं लागतं. फार्मा इंडस्ट्रीमधली रिजन हेड्स आहे आपल्या फॅमिलीमध्ये, किंवा आता मी नावं नाही घेऊ शकत आहे, घेण्याची इच्छा नाही माझी, पण खूप हाय प्रोफाईल मंडळी सुद्धा आहेत ज्यांच्या अतिशय बिझी आणि सतत हे असं रुटीन असलेल्या शेड्यूल मधनं सुद्धा HPP करतायत. नॉट ओन्ली दॅट, कधी आजारी आहेत, हॉस्पिटलमध्ये आहेत, तरी सुद्धा रुटीन फॉलो केलंय, कारण ते सोपं आहे फॉलो करायला. असेही उदाहरणं आपल्याकडे आहेत. राईट. येस. एक सो शेवटचा प्रश्न. बऱ्याचशा कोर्सेसमध्ये काय होतं की सुरुवातीला म्हणतात की तुम्ही हे करा, आणि मग कोर्स संपेपर्यंत मग येतं इथं तुमचं थोडंसं होतं, पुढे अजून जा, पुढे अजून जा. तर HPP जे आपण 10 तासाचं घेतोय त्याच्यामध्ये एक हॅपी लाईफ जगण्याकरता किती पर्सेंटेज मध्ये आपण त्याच्यात अचीव्ह करू शकतो? ऑसम क्वेश्चन. खूप छान प्रश्न आहे हा, की येस, बऱ्याचशा कोर्सेसमध्ये हे होतं की कोर्स केला, मग शेवटच्या दिवशी अजून एक पुढची लेवल, मग पुढची लेवल, मग पुढची लेवल, असं होत 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 पुढे पुढे जात राहतं आणि ते करायला लागतं. अजून काहीतरी जर अचीव करायचं असेल, रिझल्ट
जे अपेक्षित रिझल्ट आहेत ते अचीव्ह करायचे असतील तर त्या पुढच्या लेवल्स करणं भाग पडतं. HPP हा 10 सेशन्सचा कोर्स आहे. हा जर तुम्ही पूर्ण केलात, अगदी मनोभावे केलात, मन लावून आणि भाव मनामध्ये येईपर्यंत व्यवस्थित त्याची प्रॅक्टिस केली, तर त्याच्याखेरीज वेगळं काहीही करण्याची गरज पडणार. क्लिअर? सो येस, ऑफकोर्स आपले ऍक्सेस बार्स आहे, व्हॉट्सअप कोर्स आहे किंवा HPP नंतरचा सुद्धा जो काही प्रोग्राम आहे तो, पण तो केलाच पाहिजे का? अजिबात नाही. आपल्याकडे कोणत्याच कोर्सचं कंपल्शन नाहीये. दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. कारण खूप ना चिडचिड होते, म्हणजे की अरेच्या मी कोर्स केलाय ना, एक लेवल केली आहे ना, तर मला जे काही अपेक्षित आहे, जे ट्रान्सफॉर्मेशन माझ्या आयुष्यात दिसलं पाहिजे ते ह्याच्यातनंच दिसायला हवं ना. मग मी अजून 4 पायऱ्या वर जाऊ, अजून एक वेगळा कोर्स करू, मग ते अचीव्ह होईल. चिडचिड होते. राईट? कमिट केलेल्या गोष्टी न मिळाल्याची भावना येते. ते आपल्याला नाही करायचं. तुम्ही फक्त 10 सेशन्सचा HPPचा कोर्स केलात आणि तेच व्यवस्थित फॉलो केलं तरीही हे सगळं जेवढं मी सांगितलंय ते सगळं तुम्ही अचीव्ह करू शकणार आहात. काहीही त्याच्यात अडचण येणार नाही. तुमचा दुसरा प्रश्न परत एकदा प्लीज सांगा. अ, शेवटी अजून काहीतरी तुम्ही ऍड केलं होतं ते ते एकदा रिपीट कर. हेच ना की एनीबडी? बिकॉज मी जे उत्तर दिलं त्याच्यात मी पण इन्व्हॉल्व्ह झाले. फाईन. सो HPP नंतर तुम्हाला अजून पुढची लेवल हे सगळं करण्याची गरज पडत नाही. करायची का नाही हा तुमचा चॉईस आहे. इतर वर्कशॉप्स आपले छोटे छोटे होत असतात. सो पुढच्या लेवल्स वगैरे अशा काही फार नाही आहेत आपल्याकडे, पण आपण छोटे छोटे वर्कशॉप्स जरूर घेत असतो. त्यातले काही वर्कशॉप्स हे सगळ्यांसाठी ओपन असतात. जसं अँसेस्टरचं वर्कशॉप आपण सगळ्यांसाठी ओपन ठेवलं होतं. HPP केलेलं असायलाच हवं असं नव्हतं. मात्र काही वर्कशॉप्स आहेत ती फक्त HPP फॅमिलीसाठीच असतात. ज्यांचं HPP झालेलं आहे त्यांच्यासाठीच असतात. सो ती करायची का नाही हा ज्याचा त्याचा चॉईस आहे. कंपल्शन नाहीये त्याला, अजिबातच नाही. मला वाटतं किती पर्सेंट काम होतं ते असं क्वेश्चन होतं काय आय थिंक. 100% म्हणू का? 100% फार कमी होतील. का 1000% म्हणू? टेक्निक तर शिकवलेलं जर यथातथ्य फॉलो केलं तर तुमचं आयुष्य 2025 संपता संपता जे काही आहे तसं 2026 मध्ये शिरताना असणार नाही, हे 100%. येस, थँक्यू. हे तर काही इन जनरल लोकांच्या डोक्यातले प्रश्न माझ्या डोक्यात आले, मी तुम्हाला विचारलेत आणि आपण एक व्यवस्थित असे उत्तर दिलेत. त्यामुळे बऱ्याचशा लोकांचं शंका दूर होतील, मनात जे काही असतील ते दूर होतील. थँक्यू. आता माझा थोडासा फीडबॅक देतो आणि थोडा हक्क पण आहे माझा. बोलो बोलो. तर सगळ्यांना असं सांगेल की मी, म्हणजे मला ते अभिमान आहे माझा ह्याचा, की मी ह्या HPP फॅमिलीचा एक मेंबर आहे. अजूनही मी विद्यार्थीच आहे, शिकतो आहे. आणि लाईफ ट्रान्सफॉर्मेशन जर बघायचं असेल तर ते HPP विथ योगिनी, तिच्यामध्ये जे 10 तासांचं वर्कशॉप होतं ते एक, जे आपण गीतेतले अध्याय बघतो त्या टाईप मधलेच हे योगिनीची गीता आहे. 10 दिवसामध्ये तुम्ही तुमचं व्हर्जन 2.0 बनवू शकतात, करू शकतात. जसं सद्गुरू वामनराव यांचं एक फार सुंदर वाक्य आहे, तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार. तर इथे ही जी योगिनी बसलेली ना, ती पण एक शिल्पकारच आहे. म्हणजे माझ्यासारख्या दगडाला तिने घडवलंय, तर सगळेजण घडवू शकतात एवढा पूर्ण विश्वास आहे ह्याच्यामध्ये. तुम्ही कितीही जुना प्रश्न असला, कितीही जुना प्रॉब्लेम असला, म्हणजे आज जर तुमचं वय 50 असेल आणि तुमच्या 5 वर्षाच्या असताना जर काही तुम्हाला प्रॉब्लेम आला असेल आणि तो सॉल्व्ह नाही झाला असेल, तर तुम्ही आत्ता वयाच्या 50व्या वर्षी सुद्धा तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतात. एवढी ताकद ह्या ताईने, ह्या माऊलीने ह्याच्यामध्ये दिलेली आहे. HPP होपोनोपोनो जे आहे, युट्यूबवर भरपूर शिकवणारे आहेत, भरपूर लोक आहेत शिकवणारे. पण जे इथे शिकलेत, तर थोड्या वेळपूर्वी सांगितलं की श्रुतीताईंनी की त्यांनी क्रॉस चेक म्हणून करून बघितला तो कोर्स दुसरीकडे. मी करून बघितले होते, मी भरपूर काही करून चुकलेलो आहे. पण जे इथे शिकायला मिळतं आणि जे रिअल कन्सेप्ट बघायला मिळते ती तुम्हाला कुठेच नाही मिळणार. HPP सोबत जे काही छोटे छोटे कोर्सेस ताई घेते, आता रिसेंटली अँसेस्टरचा कोर्स झालाय. मला वाटतं काही 2 एक जण त्याच्यामध्ये असे पण होते की त्यांनी HPP न करता अँसेस्टर मध्ये ते आले होते. जर त्या 2 दिवसाच्या वर्कशॉपमध्ये त्यांनी जे शिकवलं आणि जे सांगितली मेथड, त्याचे रिझल्ट भन्नाट आहेत. आम्ही
ज्या ज्या लोकांनी एचपीपी मला वाटतं जे शिकतायत त्यातले बरेचसे नाही, 99-100% लोक कोर्स रिपीट करतात. हा एकमेव असं ठिकाण आहे की जिथे कोणालाच फोर्स होत नाही आणि कोणत्याही ठिकाणी याचं ऍडव्हर्टाइजमेंट होत नाही की कोर्स करा, प्रेशर कुठेच होत नाही. ही माउथ पब्लिसिटीने होणारा हा कोर्स आहे. आणि एकाच वर्गात परत परत बसणारे आम्ही सगळे विद्यार्थी आहोत. असं कुठेच होत नाही, असे कोणत्याच क्लासमध्ये होत नाही, कोणत्याच वर्गात होत नाही, कोणत्याच इन्स्टिट्यूटमध्ये होत नाही की एकाच कोर्सला तुम्ही 10 वेळा ऍडमिशन घेणार. एकमेव असा हा एकच योग्यतेचा कोर्स आहे, ती जी शिकवते तिची जी तळमळ असते. कारण की ही तळमळ तिची हिच्या करता की तिने सगळे अनुभव घेतलेले आहेत. त्या तळमळीने तिच्या अनुभवाच्या याच्यावर ते आपल्याला सगळ्यांना शिकवते की नाही, आम्ही घेतला अनुभव, तुम्ही पण घ्या, तुम्ही असं करा तर असं होईल. त्या शिकवतानाच्या 10 तासामध्ये तिचा 10 तास म्हणजे 10 × 3 30 तास असतात ते. 10 तास नसतात, 30 तास असतात. त्या 30 तासामध्ये तिचा एक वेगळंच रूप बघायला मिळतं. आणि स्वतःला बदल घडवण्याचा असेल तर एक वेळेस नक्की, म्हणजे मी तर म्हणेल मोदीजीने सांगितलं 15 लाख मिळेंगे, पण मी ते सांगतो एचपीपी कोर्स करा. नाही तुम्हाला रिझल्ट मिळाले तर तुमची फी परत देण्याची गॅरंटी माझी. कारण की इथला एक एक रुपये जे तुम्ही 7,000 रुपये जी फीस भरतात ना, ते ह्या कोर्सची किंमत 7,000 नाही, ही करोडोमध्ये आहे. एक वेळेस फक्त याची टेस्ट घेऊन बघा. आपण पैसे कुठेही कशी खर्च करून टाकतो. ह्या दिवाळीला भले एक एक ड्रेस कमी घ्या, थोडीशी शॉपिंग कमी करा, पण दिवाळीनंतर येणाऱ्या बॅचला खरंच ऍडमिशन घ्या. तुमचं लाईफ 100 नाही, 1000 नाही, 1,00,000% चेंज होईल. ही आमच्या सगळ्या जे एचपीपीचे 247 स्टुडंट आहेत आता, त्यांच्या सगळ्यांच्याकडनं मी गॅरंटी देतो की तुम्हाला 100% रिझल्ट मिळतील. थँक्यू थँक्यू. सो मच. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. येस, कल्याणी. हॅलो, नमस्कार ताई. ऍक्च्युअल मध्ये मुकेश दादांचं बोलणं ऐकलं आणि तेच सांगायचं, कारण मी जस्ट सप्टेंबरची बॅच केली आहे. आणखीन मला महिनाच झालाय जस्ट, म्हणजे नाही का आपला क्लास संपून तर महिना पण नाही झाला एचपीपी कोर्स संपून तसं म्हटलं तर. बरोबर. पण मी जे बारीक बारीक रिझल्ट माझे सुरू झाले, तर ते जे म्हटले ना ते वाक्य मी माझ्या हस्बंडला 4 वेळेस म्हणून दाखवलं की जे भेटायला लागलंय ना, तर तिथं हे 7,000 काहीही नाहीये. म्हणजे ऍक्च्युअल मध्ये आपण जाऊन आलेलो असतो किंवा आपण ऐकलेलं असतं खूप काही, पण जे भेटतंय ना तिथं ह्याचं मोलच नाहीये. म्हणजे मी म्हणते काहीच नाहीये ते, म्हणजे ते झिरो मध्ये चाललंय असं म्हणतात, एवढं सगळं भेटतंय. कारण खूप आत ही तर सुरुवात आहे, तुम्ही जे म्हणता ना अभि तर सुरुवात आहे. आणखीन तर 3 महिने व्हायचे तर खूप राईट, एक्सपिरियन्स राईट. घ्यायचे. पण तो जो एक्सपिरियन्स येतो ना रोज दिवसाला, बरं का, असं काही काही ना, असं मी आता तुम्हाला शब्दात नाही सांग, कारण ते माझ्या आतले चेंजेस आहेत खूप. की आपल्याला माहित असतं आपण काल कसं ह्या गोष्टीला महिन्यापूर्वी मी कसा रिस्पॉन्स दिला असता, मी आता कशी देते नाही का. तर इतका आनंद होतो ना मला त्याचा की मी ते खूप हे शोधत होते आणि मला ते तुमच्या रूपाने भेटलं. की नाही का आपण शोधत असतो की आपल्याला कुठेतरी भेटावं, आणि कधी कधी आपण शोधण्याच्या नादात खूप ठिकाणी जातो, खूप भरकटतो, ते आपल्याला कळत नसतं कारण आपल्याला फक्त ते पाहिजे असतं. पण जेव्हा नाही भेटत आपण परत दुसरीकडे तिसरीकडे जातो. पण फायनली मला ते इथं भेटलंय, आता मला कुठे जायची गरज नाहीये. जसं ते म्हणतायत की इथंच घेत राहायचं सगळं. आणि खूप छान, म्हणजे मला तर आणखीन महिना पण नाही झाला, पण खूप खूप भारी रिझल्ट आहेत, खूप खूपच छान. थँक्यू, थँक्यू सो मच, तुम्ही माझ्या लाईफ मध्ये आल्याबद्दल म्हणत मी. थँक्यू. एवढी छान फॅमिली पण भेटली, कारण खूप एक्सपिरियन्स म्हणजे ऐकायला पण भेटतात आणि कळतात गोष्टी खूप साऱ्या. येस. आणि कालचं जे आपलं सेशन झालं तर ते मी म्हणजे सकाळी पण त्याच्यातून बाहेर आलीच नव्हती, असं वाटत होतं, अरे चालूच आहे आणखी. म्हणजे बाहेर असंच यावंसच असेल वाटत नाही त्या तर गोष्टीमधून, खरं खूप सांगायचं छान म्हणजे. झालं कालचं सेशन. काल जे हो, जे हो. प्रश्न तुम्हाला सगळ्यांकडनं आले ते अफाट होते आणि जे काही डिस्कशन झालंय ते धमाल होतं. नवीन मंडळी जेव्हा तुम्ही जॉईन व्हाल कोर्स आणि तुम्हाला सगळ्याचा ऍक्सेस मिळेल, तेव्हा तुम्हाला पण ही जुनी सेशन जी झालेली आहे, ज्याच्याबद्दल आता आम्ही हा. बोलतोय, ती ऐकता येणार आहेत. त्यामुळे यू विल नॉट मिस इट, डेफिनेटली ऐकू आणि शकाल आता नंतर. पण म्हणजे मी थोडी बिझी होते, पण मी तरी चालू करून बसले, कारण मला ते राहवत नव्हतं, नाही आपण पाहिजे तिथं, आपण पाहिजे तिथं. तेच. खूप थँक्यू, थँक्यू, थँक्यू. थँक्यू सो मच कल्याणी. आय एम सो हॅपी. येस प्रांजली.
येस, मला एक छोटंसं ऑब्झर्वेशन शेअर करायचं आहे. फीडबॅक तू ऑलरेडी म्हणालीस देऊ नका म्हणून. पण हेच ऑब्झर्वेशन आहे माझं, की सगळे जे कोचेस असतात, जे स्वतःला लाईफ कोच म्हणवतात, तू तर स्वतःला लाईफ कोच सुद्धा म्हणवत नाहीस, म्हणून घेत नाहीस. पण असं कुठे होत नसेल की प्लीज थांबा, फीडबॅक शेअर करू नका आणि आधी लोकांचे प्रश्न येऊ देत, असं कुठेही होत नसेल. सो हे आपल्या फॅमिलीमध्ये होतं. हे सगळ्यात मोठं यश आहे आपल्या HPPच्या कोर्सचं. नाव आय कॅन से आपला HPPचा कोर्स. सो येस, सो इट इज, हा सगळा आमच्या लोकांचा कोर्स आहे योगिनी. हे तूही हे म्हणतेसच की हे तुम्ही मॅनिफेस्ट केलेलं आहे. सो येस, हा आपल्या HPP कोर्सचा सगळ्यात मोठा USP आहे, की तुम्ही फक्त ते जे आहे ना 20 मिनिटाचं रुटीन तेवढं फॉलो करा. विश्वासही नका ठेवू, नाही ठेवला विश्वास तरी चालेल, पण रिझल्ट येणारच आहेत. सो नवीन मंडळींना मी सांगेन की करके देख लो, फिर बाद में जो होगा वो देखा ही जाएगा. हम लोग है ही देखने के लिए ताली बजाने के लिए. थँक यू व्हेरी थँक्यू मच. सो मच. येस अर्चना. आता मेडिटेशन किंवा या काही गोष्टींमुळे स्पिरिच्युअलिटी काय वगैरे काही माहिती असतं, पण जे खूपच लॉजिकल माइंड यूज करून कोर्सला येतात, सो त्यांच्यासाठी तुमचं काय का नाही, त्यांना येऊ दे. आय नो की तू ते बरोबर उत्तरं तशी देणार, पण म्हणजे बिगिनर्स ना, म्हणजे स्वतःचं हे पाठी कोरी ठेवून या कोर्सला जॉईन व्हा असं सांगणं असेल तुझं, का नाही जसे आता आहात तसेच या मी सगळं उत्तरं देऊन बरोबर म्हणजे चांगल्या अर्थाने कोरी करते, म्हणजे की काही प्रश्नच राहणार नाही, येस, असं असेल. व्हेरी इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे की हा कोर्स करताना कुठलेही पॉइंट ऑफ व्ह्यूज नकोत, ही आयडियल सिच्युएशन आहे तरच या, पॉइंट ऑफ व्ह्यूज नसतील तरच या, विश्वास असायला हवा तरच या. अजिबात असं नाहीये. हे सगळं काही म्हणजे मगाशी जसं शेअर केलं विद्याने की यावर काही विश्वास नाही, निगेटिव्ह, टोटल निगेटिव्ह अप्रोच आहे, हे असलं सगळं काही काम करत नाही, असा जरी ऍटिट्यूड असेल, पण जे शिकवलंय ते जसंच्या तसं फॉलो करायची तयारी असेल, टेक्निकली मेकॅनिकली झालं तरीही चालेल. 20 मिनिटांचं जे काम आपण करायला सांगतो ते मेकॅनिकली केलं तरीही चालेल, तेवढं करायची मात्र तयारी पाहिजे. असं होणार नाही की माझा विश्वास पण नाही आणि मी करणार पण काही नाहीये, मग ही जागा तुमच्यासाठी डेफिनेटली नाही. मात्र जे शिकवलंय ते प्रॅक्टिस करायची तयारी असेल ना, तेवढंच पुरेसं आहे. यावर विश्वास असायला हवा का, हिलिंग हे असं खरंच काही असतं का, हे असं सगळं करून आयुष्यातले प्रॉब्लेम कुठे सुटतात का, ऍब्सल्युटली ओके, हे सगळे प्रश्न घेऊन या. खरं तर हे सगळे प्रश्न ज्यांच्या डोक्यात आहेत ना, त्यांनी तर नक्कीच या आणि या प्रश्नांची उत्तरं घेऊन जा. डोंट लिव्ह विथ दिस क्वेश्चन्स, राईट? बिकॉज हे सगळं एकीकडे प्रश्न प्रश्न प्रश्न, शंका शंका शंका, आणि दुसरीकडे प्रॉब्लेम्स. त्या शंका आहेत नाहीत याच्याने तुमच्या आयुष्यातले प्रॉब्लेम्स आहेत किंवा नाहीत याच्यात बदल नाही ना होते, करेक्ट? त्यामुळे ते प्रॉब्लेम्स मधनं बाहेर पडण्यासाठी तरी का होईना त्या प्रश्नांसकट हे समजून घ्या, त्या प्रश्नांची उत्तरं पण मिळतील, प्रॉब्लेम्सवर सुद्धा सोल्युशन मिळेल आणि लाईफ विल बी डिफरंट. बिकॉज याच्यात कुठेही काहीही म्हणजे तुम्ही मंडळी जे काही म्हणता ते वेगळं, माझ्या दृष्टीने म्हणाल तर ह्याच्यात माझं शून्य, म्हणजे मी काहीही करत नाहीये. जे काही घडवलं गेलंय या कोर्सच्या माध्यमातून, आणि जी मंडळी हे ऐकतायत ना, आता सुद्धा जे मंडळी ही ऐकतायत किंवा मॅजिकलवर एवढे जवळजवळ आता 550-600 लोक आहेत, पण त्यातले 10%च लोक इथपर्यंत पोहोचले. वाय? बिकॉज त्यांनी त्यांच्या सोल लेवलला हा चॉईस केलाय की ओके, माझ्या डोक्यात शंका आहेत, माझ्या डोक्यात लॉजिकल क्वेश्चन्स भरपूर आहेत, पण तरीही मला आहे त्या सिच्युएशन मधनं बाहेर पण पडायचं. ओके, सो सगळं जे काही डोक्यातलं गार्बेज आहे ते घेऊन या, सगळं क्लिअर होईल, सगळ्याचे आन्सर्स पण मिळतील आणि सोल्युशन्स पण मिळतील. सो नो प्री रेक्विजिट, श्रद्धा असली पाहिजे. हे सुद्धा हिलिंग मध्ये ना खूप वेळा सांगितलं जातं की तुमचा विश्वास असेल तर या गोष्टी होतात, हा, नाहीतर होत नाही. हे सुद्धा ऐकवलं जातं जेव्हा रिझल्ट येत नाहीत विशेषतः, बरोबर? सो जेव्हा हिलिंग घेतलं जातं आणि तसे रिझल्ट येत नाहीत, तेव्हा हे हे आन्सर बरेचदा हिलर्स देतात की विश्वासच नाहीये तुझा, मग तुला कसं दिसणार फरक. इथे मी तेही म्हणत नाही, तुमचा विश्वास नाहीये पण सांगितलेलं करायची तयारी आहे, एवढं आहे का, तरी तुम्हाला रिझल्ट देणार आहे. ओके, थँक्यू. अजून एक प्रश्न विचार. बोल बोल. म्हणजे मी आता हे HPP केलं ना, तेव्हा असं म्हणजे मला खूप फील झालं की अरे हे काही वर्ष आधी मला का कळलं नाही, म्हणजे अजून आयुष्य खूप
लवकर सेटल डाऊन किंवा सगळी उत्तरं मिळाली असती. तर मग हा माझ्या सोलचा हे होता का की नाही, मला ते सगळे एक्सपिरियन्सेस घेऊन एचपीपी कडे यायचं होतं. कारण ते एवढे एक्सपिरियन्सेस घेऊन आल्यावर मला असं वाटतं त्याचा इफेक्ट पण एवढा असा एकदम दार उघडली गेल्यासारखा एकदम 100% झाला. सो नक्कीच नक्कीच. बघ, जेव्हा सगळं मस्त असतं ना, तेव्हा आपल्याला या सगळ्या गोष्टींचं मोल नसतं, किंवा प्रॉब्लेम जस्ट सुरू होतो ना जेव्हा, तेव्हा आपल्याला हेही वाटत असतं की मी बाहेर पडेन ह्याच्यात, मी सॉल्व्ह करीन हे, मला आय मॅनेज. राईट. मग एक असा वेळ येतो जेव्हा इतकं सगळं आपण त्याच्यात घुमून फिरून निघतो आणि इतकी एनर्जी सगळी जाते, इतकी ताकद खर्ची होते, तेव्हा आपल्याला कळतं की ओके, सगळं काही घडवणारी करणारी व्यक्ती मी नाहीये, माझ्या पलीकडे पण काहीतरी आहे, ज्याची दखल घ्यायला पाहिजे, ज्याची मदत मागितली पाहिजे. ती स्टेज येईपर्यंत ना, हे असं आयतं समोर जरी आलं असतं तरी कदाचित ते पुरेपूर वापरलं गेलं नसतं. राईट. सो हे जेव्हा होतं तेव्हा इतक्या सगळ्या अप्स अँड डाऊन्स मध्ये जाऊन जेव्हा असं काहीतरी समोर येतं की जे ओके, 10 दिवस समोर, 10 सेशन समोर बसा आणि समजून घ्या आणि वापरायला सुरुवात करा, लाईफ विल चेंज. आपण ऑलरेडी सगळं करून झालोय ना, माहिती आहे आपल्याला की ओके, हे नाही काम करत आहे, हे नाही काम करत आहे, हे नाही, याच्याने फरक नाही पडत आहे, इथून विचार करून झाला त्याने फरक पडत नाहीये. सो वी नो एक्झॉस्ट काय काय झालेत आपले पर्याय ते. त्यामुळे इथे 100% कॉन्ट्रीब्युशन केलं जातं आणि रिझल्ट क्रिएट होतातच. ओके. सो त्या इफ्स अँड बट्सला तसा खूप काही अर्थ नसतो. ते झालं म्हणून आता ह्याच्यातनं जे काही निष्पन्न होत आहे, ह्याचा जो काही आउटकम आहे, ह्याचे जे काही फायदे होत आहेत, त्यांची गंमत त्यामुळेच कळतीये. येस. येस. थँक्यू. व्हेरी इंटरेस्टिंग क्वेश्चन. थँक्यू. आज खूप उत्तरं हे परत एकदा कालच्या सेशनला पण मला फुल हिलिंग झाल्यासारखं फिलिंग आलं होतं. आज परत एकदम जसे जसे प्रश्न येतात, उत्तरं मिळतात, एकदम शांत वाटतंय. थँक्यू. थँक्यू सो मच. थँक्स. ओके. सो आय बिलीव्ह प्रश्न जेवढे हँड रेज आहेत ते सगळे झालेले आहेत. अजून कोणाला काही प्रश्न असतील, आपला ग्रुप कायम ओपन असतो. हा व्हिडिओ युट्यूबच्या चॅनलवरती अपलोड झाल्यानंतर हो, ऑफकोर्स करू शकतात. ही कुठलीही रिलिजियस गोष्ट नाहीये, त्यामुळे तुम्ही काय खाता पिता, कसे झोपता, किंवा त्या सगळ्या कुठल्याच गोष्टींनी याच्यामध्ये कुठेही बाधा येत नाही. डोंट वरी. एक प्रश्न इंटरेस्टिंग आला आहे की नॉनव्हेज करणारे पण एचपीपी करू शकतात का? तुम्ही काय आहार घेता याच्याशी एचपीपीचा काहीही संबंध नाही. एनर्जी वर्क आहे हे. वैश्विक ऊर्जेला तुमच्या आहाराशी काहीच प्रॉब्लेम नसतो, माणसांना असतो आपसात एकमेकांना. राईट. त्यामुळे आपण जे काही काम करणार आहोत ते युनिव्हर्सल एनर्जी सोबत, वैश्विक ऊर्जेसोबत करणार आहोत, आणि तिला असे कुठलेही पॉइंट ऑफ व्ह्यूज नसतात. सो नक्कीच करू शकता, काहीही अडथळे नाहीत त्याच्यामध्ये. कुठल्याही सिच्युएशन मध्ये करा तुम्ही. म्हणजे व्हॉट कॅन आय से, ऍक्च्युली काही कंडिशन नाहीये त्याला किंवा प्री रेक्विजिट काहीही नाहीये. ऍब्सोल्युटली नो. येस. येस. मानसी. येस मानसी. नमस्कार ताई. बोल. आज जॉईन होता येईल की नाही हे नक्की ठरलेलं नव्हतं, पण एचपीपीच शेवट कामाला आलं. आणि बेसिकली काय होतं, म्हणजे सगळ्या गोष्टी घडत असतात, पॉझिटिव्ह निगेटिव्ह. ठीक आहे. मी सप्टेंबरमध्ये कोर्स केल्यानंतर आज ह्या क्षणापर्यंत काय जे आधीचे नंतरचे अनुभव असतील त्यातून मला असं जाणवते की स्वतःला स्वतःशी जोडून देण्यासाठी म्हणून तू हा कोर्स काहीतरी डिझाईन केलायस. आपण आरशात बघतो ना, आपण बघतच नसतो खरं तर. आपण काय अप्लाय केलंय ना स्वतःवर, याच्याकडेच आपलं लक्ष असतं. ऍक्च्युअल काय आहे ना, या खोलात आपण कधी शिरत नाही. पण ती दृष्टी ह्या एचपीपी कोर्समुळे तू दिलीस. मे बी ऐकून ह्या काही गोष्टी माहीतही असतील, पण एक टीचर असं असतं ना की जो नेमकं आपल्याला सांगतो की काय करायला हवंय, आणि तुम्ही आता काय करताय, यु आर दॅट पर्सन. की तुम्हाला माहिती 100 गोष्टी असतील, पण खरंच काय आहे आणि काय नाही हे मात्र याची ओळख तू करून दिलीस. त्या दिवशी मी म्हणलं ना की मी डेस्परेट होते म्हणा किंवा काहीही, एक गुरु कोणीतरी मला, आणि तुझ्या रूपात मला ते मिळालंय. आपली प्रत्यक्ष भेट कधी होईल आपल्याला माहिती नाही. आता तू ऍक्सेसवर जेव्हा पुण्यात करशील तेव्हा होईलच असं मी समजते.
आणि मी एचपीपी असंच करेन की ते टाइम बरोबर असाच येऊ दे की ज्या वेळेला मला ते जमणार आहे आणि त्याच वेळेला तो कोर्स होईल. त्यामुळे काय आता ह्याच्यात मी अजून सांगू, अतिशय छान वाटते. बेसिकली ना मोकळं झाल्यासारखं वाटतं मला तर. कितीतरी मी तो एक काय सेल्फ लिमिटेड बिलीफचा तो एक सेशन ऐकला परत. आणि माझे काल मी ज्या गोष्टी मांडल्या होत्या ना त्यातनं बाहेर पडायला मला त्या बिलीफ ते सेशन ऐकल्याची मला खूप मदत झाली. आणि मग मला लक्षात आलं आज की का म्हणजे तुम्ही सांगत असता की नाही तुम्ही ऐका 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 ऐका. म्हणजे 10वीला परीक्षेला अभ्यासाला करतो ना आपण, रिपीट करतो ना, प्रिलिम देतो मग परत अभ्यास करतो, कळतं प्रिलिम मध्ये अरे हे असं नाही हे असं. दॅट इज इट, हे माझ्या लक्षात आलंय आता. आणि ते ऐकून ऐकून आणि मोस्टली आता हे नोव्हेंबरमध्ये तुम्ही घेणार आहात ते पण मी रिपीट करेन, त्यामुळे अजून जास्त चांगल्या पद्धतीने कळेल. आणि स्वतःवरच काम, इतरांवर वगैरे काय काम करायचं नाही ठरवून टाकलंय मी. आपल्यावरच काय ते काम केलं की आपोआप बाकीच्या सगळ्या गोष्टी बदलतील असा आता कॉन्फिडन्स मला आलाय. आणि त्याबद्दल व्हेरी टन ऑफ थँक्स. थँक्यू सो मच. आणि खूप छान फीडबॅक, बिकॉज आत्ताच ज्यांची बॅच झाली आहे आणि त्यांच्याकडनं महिन्याभरात काही आठवड्यांमध्ये असे जेव्हा फीडबॅक येतात, आय ऑलवेज थिंक अबाउट युअर स्टार्टिंग पॉइंट. तुम्ही पहिल्या दिवशी काय काय घेऊन आलेले असता आणि कोर्स संपता संपता कुठे पोचता आणि तिथून महिन्याभराने कुठे पोचलेले असता. इट्स व्हेरी सो मच ऑफ अ प्लेजर माझ्यासाठी असतं ते, की मजा आ गया. प्लेजर आमच्यासाठी आहे. आमचं पण आता मे बी एचपीपी मुळे आता मी असं म्हणू शकते की कुठेतरी काहीतरी मागच्या जन्मी कर्म असं केलेलं आहे की ज्यामुळे हे शिकण्याचं, समजून घेण्याचं भाग्य आम्हाला लाभलं बेसिकली. ऍब्सोल्युटली. सो इट्स आणि आवर प्लेजर सीड्स तर अँड आहेतच. इट्स युअर डेस्टिनी टू टीच अस. थँक्यू सो मच. ओके, थँक्यू सो थँक्स अ मच. लॉट. मी आपल्या मॅजिकल माइंडसेटवर सुद्धा हे डिटेल्स टाकेनच आणि इथे पण देते आहे. सो जे आय होप सगळेजण मॅजिकलवर आहेतच आता. नसाल तर मेसेज करा व्हिडिओच्या खाली. आय कॅन शेअर द लिंक विथ यू ऑल. आणि आजचं Q&A सेशन जे आहे, क्रिस्टल बद्दल प्रश्न जर कोणाला असतील तर येस विचारू शकता आहात. अजून 10 मिनिट आपण थांबू शकतोय. इफ नॉट, पोस्ट खाली किंवा या व्हिडिओ खाली किंवा मॅजिकल वरती कमेंट करा. कुठेही तुमच्या प्रश्नांची उत्तर नक्की घेईन. आणि येस विद्या बोल. मी तुला आज एक हे टाकला होता, पर्सनलवर एक मेसेज टाकला होता. नाही नाही तर बरं ठीक आहे, ओके. येस मिनल. मला क्रिस्टलवरती प्रश्न विचारायचा होता. येस. की लहान मुलांसाठी जे ब्रेसलेट आहे ते त्यांच्या कोणत्या एरियावरती काम करतं? म्हणजे ते अभ्यासाकडे फोकस करणं हे असेलच, पण त्या व्यतिरिक्त जर ते कॉम्बिनेशन असेल तर अजून पण काही गोष्टींवरती ते काम करतं का? हा एक मला प्रश्न होता. आणि दुसरा एक प्रश्न होता की तुम्ही एक नोकरी म्हणजे मी तुमचा एक व्हिडिओ पाहिला होता क्रिस्टलचा. त्यामध्ये होतं की नोकरी व्यवसाय यासाठी एक क्रिस्टल होतं, कॉम्बिनेशन असे बरेच त्याचे भाग होते. तर जर आपण काही करत असू ऑलरेडी एखाद्या मार्गामध्ये असू, व्यवसाय किंवा नोकरी, तर त्याच्यामध्ये आपलं प्रगती अधिक होण्यासाठी किंवा जर अडली असेल तर ती होण्यासाठी ते क्रिस्टल काम करतं का? आणि त्या व्यतिरिक्त आपल्याला अजून काही समृद्धीसाठी मार्ग खुले होतील का त्या क्रिस्टलने? असं काही क्रिस्टल असतं का कॉम्बिनेशन मध्ये? ओके. पहिला प्रश्न तुझा एकदा नीट क्लिअर विचार. मला तुला नेमकं काय विचारायचं आहे ते समजलं नाही. मुलांसाठी जर कुठलं घ्यायचं असेल क्रिस्टल, लहान मुलांसाठी. लहान मुलांसाठी, हा, मग ते ओके. त्यांच्या अभ्यासासाठी असेलच फोकस होण्यासाठी, पण त्या व्यतिरिक्त अजून कोणतं काही त्याचं कॉम्बिनेशन असेल तर होईल मुलांसाठी? ओके. सी, लहान मुलांच्या अभ्यासासाठी, हेल्थसाठी क्रिस्टल देता येतातच. त्याच्यात प्रॅक्टिकल अडचण आहे. ओके. पेरेंट्स या सगळ्या गोष्टी घेतात, शाळांमध्ये हे सगळं वापरण्याची परवानगी नसते. शिवाय हम्म, मुलं, तुम्ही मोठी मंडळी जेवढ्या व्यवस्थित वापराल तेवढ्या व्यवस्थित ते वापरत नाही. हम्म, करेक्ट. त्यामुळे त्यांना त्याचा फायदा होणं खूप मुश्किल होतं. मी बरोबर. सजेस्ट करते की लहान मुलांचे जे काही इश्यूज आहेत ना, त्यासाठी हा HPPचा उपयोग करा. लहान हा मुलांना तुम्ही प्रोटेक्शनसाठीच हे लॉकेट देऊ शकता. हा हम्म, तुम्हाला स्टोन माहिती आहे सगळ्यांनाच कदाचित बघून. याला सुलेमानी अकीक असं म्हटलं जातं. हा हम्म, दृष्ट लागू नये, नजर लागू नये किंवा निगेटिव्ह एनर्जीचा कुठलाही त्रास होऊ नये अच्छा याच्यासाठी वापरला जातो हा स्टोन. अच्छा. येस. हा गळ्यात हम्म, घातला तर लहान मुलांच्या गळ्यात नॉर्मली आपण दोरा असतो त्याच्यातही घातलं तरी चालतं, पेंडंट बनवून याचं. हम्म, अपार्ट फ्रॉम दॅट, लहान मुलांना क्रिस्टल्स देऊ नका, त्यांच्यासाठी तुम्ही HPP वापरू शकता.
काहीच हरकत नाही. अच्छा. दुसरा जो प्रश्न होता की वेगवेगळ्या कारणांसाठीचे क्रिस्टल्स किंवा ते नोकरीसाठी कशा कशासाठी बेसिकली क्रिस्टल कशा कशासाठी काम करतात. हम्म. क्रिस्टल हे आता जे जे सांगितलं ना त्या सगळ्यासाठी काम करू शकतं. हेल्थ, वेल्थ, हम्म. रिलेशन, प्रोफेशन, नोकरीमध्ये प्रगती हवी आहे, पैशाचा फ्लो इम्प्रूव्ह करायचा आहे, या हम्म. सगळ्या गोष्टींसाठी, हेल्थ मध्ये काही चेंजेस हवे आहेत, रिलेशन सुधारायची आहे, सगळ्यासाठी क्रिस्टल काम करू शकतात. फक्त त्याच्यामध्ये की फॅक्टर हा असतो की तुमचा प्रॉब्लेम नक्की काय आहे त्याचं निदान हम्म. व्यवस्थित झालं पाहिजे. अच्छा. आणि ओके. मग ते कसं होणार निदान? सो दॅट्स द रिझन क्रिस्टल हे मनाने खरेदी करून कुठेतरी ऑनलाईन बघितलं, कुठली तरी पोस्ट वाचली, इन्स्टावर रील बघितलं आणि अमेझॉनवरनं मागवले, हे नाही करायचं. कारण हम्म. आपल्याला, आपण डॉक्टर नाही, सो आपल्याला हम्म. आपल्या शरीरात काय चाललंय माहिती नाही ना. आपण जातो स्पेशालिस्टकडे, त्याला विचारतो बाबा बघ काय झालंय मला आणि सांग काय औषध हम्म. घेऊ. सेम वे क्रिस्टल सुद्धा हे क्रिस्टल थेरपिस्ट कडूनच घेतले पाहिजे. हम्म. ओके. सो लाईक आय सेड की मी जसे हे कोर्सेस घेते, मी क्रिस्टल हम्म. थेरपिस्ट सुद्धा आहे. आपला क्रिस्टलचा कोर्स सुद्धा मी शिकवत सुद्धा असे क्रिस्टल्स. आता HPP नंतर मला त्याची खूप गरज नाही वाटत, पण अगदीच ज्यांना गरज असते त्यांना त्यांची पूर्ण केस स्टडी घेऊन त्याच्यातला त्यांचा रूट कॉज काय आहे, हम्म. जे काही प्रॉब्लेम्स दिसत आहेत आयुष्यामध्ये त्याचं मूळ कुठे आहे हम्म. हे शोधून त्यानुसार क्रिस्टल सुचवले जातात, जे मी करते. आणि त्यातनं तुम्हाला त्याचा जो काही बेनिफिट मिळायला हवा तो मिळतो. मग असं जर मला घ्यायचं असेल तर तुमच्याकडे तसं घेता येईल का, म्हणजे केस स्टडी देऊन? सो सी क्रिस्टल, लाईक तू ऑलरेडी 2-3 वेळा रिपीट केली आहेस HPP बॅच. मी माझ्यासाठी नाही म्हणत, हे मी माझ्या मिस्टरांसाठी विचारते की जर घ्यायचं असेल तर. हा, तर जनरलीच कोणाला जर घ्यायचं असेल तर मॅजिकल माइंडसेट वरती मी अधूनमधून पोस्ट करत असते काही विशेष क्रिस्टल्सच्या. सो आता हम्म. कसं झालंय ना, मी एकतर हा जो दृष्ट लागू नये ह्याच्यासाठीचा क्रिस्टल आहे तो देते. हम्म. फिरोजा नॉर्मली, जो आता हा माझ्या वापरातला मोठा फिरोजा दाखवते, हम्म. हा प्रॉस्पेरिटीसाठीचा जो स्टोन आहे याचं ब्रेसलेट देत असते मी, किंवा याचं लॉकेट पेंडंट सुद्धा देत असते. त्याची पण माहिती मॅजिकल माइंडसेटवर येते, तिथेच पोस्ट होतं हे सगळं. मनी हम्म. मॅग्नेट आपलं जे ब्रेसलेट आहे ते आता दिवाळीच्या निमित्ताने मोस्ट लाईकली मी शेअर करेन त्याची माहिती सुद्धा. सो हे काही बेसिक क्रिस्टल्स आहेत ते मी शेअर करते. अपार्ट फ्रॉम दॅट इतर इश्यूजसाठी क्रिस्टलपेक्षा सुद्धा HPP ची मदत घ्या. अच्छा. का ते सांगते. ओके. क्रिस्टल हे तुमच्या एनर्जीवर काम करणार आहेत, पण क्रिस्टल हे तुमच्या ऍक्शन फ्रिक्वेन्सीवर काम तुमचं तुम्हालाच करायला लागतं. हम्म. जी योग्य कृती करायला हवी आहे. लेट्स से मी मनीसाठीचे क्रिस्टल घेतले, पायराईट घेतलं. किती जणांकडे पायराईट आहे इथे या सेशनमध्ये? नंतर रेकॉर्डिंग ऐकत असाल तरी कमेंट करून सांगा मला तुमच्याकडे पायराईट आहे पैशांसाठी काय घेतलेला. म्हणतेस आणि मोबाईल? ओके. सो असतो पायराईट, मग त्यातनं पैसे येतात का खरंच? त्यातनं चेंज होते का संपत्तिक स्थिती जी काही आहे त्या जेवढ्या प्रमाणात व्हायला पाहिजे? का होत नाही ती? बिकॉज तुमचा इश्यू हा पैसा येत नाही हा नसतोच. तुमचा इश्यू नीट बोलता येत नाही, स्वतःला काय येतं हे लोकांना सांगता येत नाही आणि त्यातून संधी मिळत नाही, हा इश्यू असू शकतो. मग घरामध्ये किलोभर पायराईट आणून ठेवल्याने कसा पैसा येणार आहे? जर माझा कॉन्फिडन्सचा इश्यू आहे तर मला कॉन्फिडन्ससाठी काम केलं पाहिजे, मग ते क्रिस्टलचं केलं पाहिजे किंवा HPPचं केलं पाहिजे, आयदर ऑफ इट. पण माझा रूट कॉज काय आहे? रूट कॉज आहे की मला कॉन्फिडन्स नाहीये, माझ्याकडे स्किल नाहीये, मला सांगता येत नाही लोकांना की मला काय चांगलं जमतं. मला काय वाटतं, मला पैसा मिळत नाही, मला संधी मिळत नाही, पायराईट वापरावा, गळ्यात घालावा, हातात घालावा, बेडजवळ ठेवावा, कुठल्या दिशेला ठेवावा वास्तूच्या दृष्टीने. डझंट वर्क लाईक दॅट, राईट? त्यामुळे अ, मोजकेच क्रिस्टल्स मी देते. बाकी सगळ्या गोष्टींसाठी आय सजेस्ट की HPP ची मदत घ्या, ते खूप फास्ट काम करतं. क्लिअर? क्रिस्टल वापरायचे कसे ह्याच्याबद्दल पण थोडक्यात सांगू? येस, बऱ्याच जणांना त्याच्याही बद्दल खूप गोंधळ असतात डोक्यात. क्रिस्टल्स हे जसं मी म्हटलं रूट कॉज अनालिसिस करून जो तुमचा प्रॉब्लेम आहे त्याच्यासाठीच घेतले गेले पाहिजे. ते तुमच्यासाठी योग्य तऱ्हेने प्रोग्राम करणं आणि त्याचं चार्जिंग करणं हे काम क्रिस्टल थेरपिस्टचं असतं. ओके. जो तुम्हाला क्रिस्टल देणार आहे त्या माणसाचं, त्या व्यक्तीचं हे काम असतं की ते तुमच्यासाठी योग्य प्रकारे प्रोग्राम करणं, ज्याला ते वापरायचे क्रिस्टल ज्याचा त्यानेच वापरायचा असतो. हा एकच क्रिस्टल घरातले आम्ही सगळेच वापरतो आहोत आणि सगळ्यांना फायदा होईल का, असं होत नसतं. जसं जेवण प्रत्येकाला आपलं आपलं जेवावं लागतं, तसंच क्रिस्टल हा पर्सनल वापराची गोष्ट आहे. ब्रेसलेट्स, लॉकेट्स किंवा कुठल्याही प्रकारचा पर्सनल बॉडीवरती
वापरण्यासारखा क्रिस्टल हा ज्याचा त्यानेच वापरायचा. एकमेकांचे मला उपयोग नाही होते की मी काय वापरत नाहीये तू वापर असं नाही करायचं. पहिला नियम. दुसरं म्हटलं तसं की क्रिस्टल थेरपिस्टने ते प्रोग्राम आणि चार्ज करून देणं अपेक्षित असतं. त्यानंतर तुम्ही त्याचं फक्त रेग्युलर क्लिन्झिंग करणं गरजेचं असतं. बाकी काहीही नाही केलं तुम्ही रेग्युलर त्याला क्लिन्स केलं. क्लिन्झिंग कसं करायचं त्याचे व्हिडिओ सुद्धा आपल्या युट्यूब चॅनलवर आहेत. मी ह्या व्हिडिओच्या खाली हवं तर लिंक शेअर करीन किंवा या व्हिडिओमध्ये टॅग करीन. पण त्याचं तुम्ही रुटीन बेसिसवरती दर आठवड्याला क्लिन्झिंग करणं एवढंच गरजेचं असतं. आणि तिसरा नियम, तो क्रिस्टल तुमच्या जर बॉडीवर ठेवण्यासाठी आहे, जसं ब्रेसलेट आहे, तर मी ब्रेसलेट घेतलंय आणि मी ते घरात ठेवले आणि मी घराच्या बाहेर जाते, इट इज नॉट गोइंग टू हेल्प. सॉरी, इट विल नॉट हेल्प. ते वापरलं गेलं पाहिजे, ते माझ्या शरीराजवळ असलं पाहिजे. मग ते मी हातात घालेन, खिशात ठेवेन, दॅट इज ओके, पण ते माझ्या शरीराजवळ असायला हवं. करेक्ट. तिसरं तिसरं चौथं आय डोंट नो. एक अजून बऱ्याच जणांचा समज असतो की क्रिस्टलची ब्रेसलेट्स ही डाव्या हातात घालायची, उजव्या हातात घालायची, कोणती ब्रेसलेट कुठल्या हातात घालायची. मला विचाराल, जे मी मी जे काही शिकले आहे आणि जे माझे अनुभव आहेत आणि जे माझा अवेअरनेस आहे त्याच्याबद्दलच मी बोलते, मी इतरांच्या बद्दल बोलत नाहीये. ब्रेसलेट कुठल्याही हातात घाला, ते तुम्हाला रिझल्ट देणारच आहे. ओके, डावं उजवं काहीही फरक पडत नाही. खिशात ठेवलं तरी पण रिझल्ट देणार आहे. डाव्या हातात घाला, उजव्या हातात घाला, कधी डाव्या हातात घाला, कधी उजव्या हातात घाला, डझंट मेक अ डिफरन्स ऍट ऑल. क्रिस्टल ही इतकी पॉवरफुल गोष्ट आहे, इतकी ताकदवान गोष्ट आहे की ती तुमच्या शरीराच्या जवळ असली तर तुमची एनर्जी चेंज करायला सुरुवात करते. ओके. सो मी आता हा एवढा मोठा हा फिरोज आहे मध्ये मी मॅजिकल माइंडसेटवर याची माहिती टाकली होती, आठवते किती जणांना? जुन्या मंडळींना माहिती असेल. तर नुसता माझ्या शरीराच्या जवळ असणं इट सेल्फ इज इनफ. एवढा मोठा जर क्रिस्टल असेल, ब्रेसलेट असेल तर ते मी घातलेले असणं, मी जिथे कुठे जाईन सतत ते माझ्या शरीरावर असणं एवढं इनफ असतं. बाकी त्याला कुठल्याही गोष्टींची फार काही हे नसते. आणि म्हटलं तसं की ज्याचं त्याने वापरायचं. ओके. सो तो मोबाईलचा चार्जर नाहीये, माझं चार्जिंग झालं की तुझ्या फोनला लावून, असं नाही करायचं. क्लिअर? अजून काही प्रश्न असतील क्रिस्टल बद्दल तर जरूर विचारा. मी पोस्ट शेअर केली होती, पण ठीक आहे, तुम्हाला वाचायला वेळ मिळालाय नाही मिळालाय, फाईन, जरूर विचारा प्रश्न. क्रिस्टल्स बद्दल तर एवढे गैरसमज आहेत, खूप मजा आहे सगळी. अजून तुला काही प्रश्न आहे मिनल? ओके, पुढचा प्रश्न घेते. माझं क्रिस्टल बद्दल नाहीये, तर मग मी नंतर विचारू. आधी क्रिस्टलचे होऊ देत का? आता नाही, अनम्यूट विचार, झाला. नो हा, प्रॉब्लेम. मी काल मध्ये अडवलं तुला, त्यामुळे तो प्रश्न राहिला की तू सांगत होतीस की HPP आणि करणाऱ्याने ऍक्सेस बारचा एक सेशन करून घेतला, स्वतःवर रन करून घेतले, तर ते किती इफेक्टिव्ह आहे, तर ते सांगणार का? कारण मी मध्येच कट केलं, म्हटलं नाही नाही मुलासाठी. तर एक जस्ट त्याचा एक हे सांगणार होते की त्याचा काय इफेक्ट चांगला की ऍक्सेस बार रन्स करून घेतलेले HPP केल्यानंतर. दोन्हीचा काही संबंध नाहीये राजा. ओके. दोन्ही इंडिपेंडेंट आहेत. शिकण्यामध्ये फरक पडतो. तुम्ही रिसीव्ह करत जर सेशन असाल तर दोन्हीचं तसं काहीच कनेक्शन नाही. ओके. ओके, ठीक आहे. ओके. चॅट बॉक्समध्ये सुद्धा मॅजिकल माइंडसेटची लिंक टाकलेली आहे. मी ती युट्यूब चॅनलवर डेफिनेटली नाही टाकणार आहे, पण माझ्या फेसबुक वॉलवर तुम्हाला मॅजिकल माइंडसेट या आपल्या कॉमन ग्रुपची लिंक नक्की मिळेल. तिथून तुम्ही आपल्या या कम्युनिटीमध्ये सामील होऊ शकता. जो ओपन फोरमचा जो सगळा समुदाय आहे त्याच्यामध्ये नक्की जॉईन होऊ शकता. येस. हे सेशन अपलोड होईलच युट्यूब चॅनलवरती आज रात्रीच होईल आणि त्याची लिंक सुद्धा तुम्हाला सगळ्यांना शेअर केली जाईल. ती तुम्ही अजून इतर ज्यांना कोणाला या विषयाबद्दल समजून घ्यायला आवडेल त्यांच्याशी शेअर करू शकता. तुमचे प्रश्न मॅजिकल माइंडसेट ग्रुपवर विचारा. आता ग्रुप ओपन केलेला आहे. क्रिस्टल, ऍक्सेस बार्स, HPP आणि व्हॉट्सअप कोर्स या संबंधाने जे काही प्रश्न असतील जरूर मॅजिकल माइंडसेटवर विचारा. आणि भेटूया पुन्हा पुढच्या सेशन्समध्ये किंवा नोव्हेंबरच्या कोर्समध्ये किंवा कुठल्याही तुमच्या ज्या प्रवासामध्ये जिथे कुठे माझ्याकडून एक खारीची चिमूट देणं जे आपलं कार्मिक बंधन असेल ते पूर्ण करण्यासाठी. आणि थांबूया आज इथेच. थँक्यू सो मच एव्हरीवन. शक्य असेल तर एकदा कॅमेरा सगळ्यांनीच सुरू करा सेशन एंड करण्यापूर्वी. सो बढिया, छान वाटतं तुम्हाला सगळ्यांना बघून मला. थँक्यू. थँक्यू सो मच फॉर युअर टाइम आणि गुड नाईट. बाय.